आयुर्वेद जवळजवळ 5,000 वर्षापूर्वीपासून आपल्या इथे आहे. ते ऑन द वे अपडेटेड झालंय का? किंवा तेव्हा केलेलं गणित अजूनही आहे का योग्य? सायन्स जे आयुर्वेदाने दिलेलं आहे ते शाश्वत सायन्स आहे. उलट मी तर म्हणेन आत्ता जर तुम्ही अँटी कॅन्सरस ॲलोपॅथीचे ट्रीटमेंट्स बघितले, ती सगळी आलीत कुठून, सदाफुली वगैरे वगैरे, ह्याच्यातून सगळ्या गोष्टी आज रिसर्च केल्या जात आहेत. सो व्हॅलिडेशन टू आयुर्वेदिक सायन्स 101% इट इज देअर. आयुर्वेदाकडे वळायचं की नाही ह्याच्याबद्दल एक भीती असते, कारण साधारणपणे आयुर्वेद म्हणजे एक स्लो फॉर्मेशन आहेत आणि हृदयाशी रिलेटेड जे डिसीजेस डिसऑर्डर जे काय असतात त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी आयुर्वेद सक्षम आहे का? आय वॉज अ डॅम लवर ऑफ ॲलोपॅथी. कारण की ॲलोपॅथीमध्ये ईच गोष्टीला टिपिकल सायन्स आहे, टिपिकल कारण आहेत, लॉजिकल सगळ्याची उत्तरं असतात. मी जेव्हा मी ऐकायचं म्हटलं हे काय इलॉजिकल, ह्याला काय बघण्याची गरज नाहीये. पण वेन एव्हर आय स्टार्टिंग लर्निंग आयुर्वेदा, आय कुड अंडरस्टँड की ह्या ईच आणि एव्हरी आयुर्वेदाच्या गोष्टीमध्ये एक लॉजिक दडलेलं आहे. जसं हृदयरोगाचा श्लोक जे त्याने सांगितले, दूषयित्वा रसम दोषा विगुणातम हृदयम गता नाना बाधा प्रकुर्वंती रुद्रोगमतम प्रचक्षते. म्हणजे या 2 लाईनीच्या श्लोकामध्ये मी जे विल्यम हर्श नावाचं 5,000 पानांचं पुस्तक वाचलेलं होतं ॲलोपॅथीचं, ते मला या 2 लाईनींच्या श्लोकामध्ये हे दिसून येतं. 5,000 वर्षापूर्वी पण असे डिसीजेस होत होते. तूप ही सर्वात वाईट गोष्ट आहे असं म्हटलं जायचं. पण आता जे नवीन रिसर्चर्स म्हणतात, तुपामुळे आपल्या शरीरात अशा घटना घडतात ज्याच्याने रक्तवाहिन्यांची राखण होत असते आणि हार्ट अटॅक टळत असतो. आयुर्वेदामध्ये बरेचदा कफ, वात आणि पित्त अशा प्रवृत्ती लोकांच्या असतात असं ऐकलंय मी बरेचदा. म्हणजे हे असेल तर जमिनीवर नको झोपूस वगैरे असं पण मी ऐकलंय. मला ते जरा अनपॅक कराल का? कारण मला जेन्युइनली ते क्लिअर नाहीये. सो आयुर्वेदात सुद्धा कंटिन्युअस अपडेशन चालतं. फक्त ओव्हरऑल ॲलोपॅथीला मानणारी आणि ॲलोपॅथीला जगणारी कम्युनिटी खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे त्याचा बोलबाला जास्त होतो. आयुर्वेदाची पण कम्युनिटी जशी मोठी होत जाईल त्याचं सुद्धा हे जे अपडेशन्स आहेत ते जगासमोर यायला सुरुवात होती. नमस्कार मंडळी, माधवभाग संगे वायफळ कुतूहलच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याला भेटायला, आपल्यावर गप्पा मारायला आलेले आहेत माधव भागचे संस्थापक डॉक्टर रोहित माधव साने. आजचा भाग हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे, कारण आयुर्वेद वर्सेस ॲलोपॅथी या विषयावर आपण गप्पा मारलेल्या आहेत. या विषयावर मी माझे डाऊट्स विचारलेले आहेत. 5,000 वर्षांपूर्वीपासून जे आयुर्वेद आपल्याला लाभलेलं आहे त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपण आयुर्वेद हे आयुर्वेदात लिहिलंय, ते आयुर्वेदात लिहिलंय असं सारखं बोलताना किंवा ऐकताना आपण पाहत असतो. पण त्यात किती तथ्य आहे, त्याचा कसा उपयोग करता येईल, त्याला प्रश्न कसे विचारले पाहिजेत, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, ते तपासून कसं बघितलं पाहिजे, ते खरंच व्हॅलिडेटेड आहे का, हे सगळे प्रश्न मला पडले होते. तर त्याच्याबद्दलचं आजचं कॉन्व्हर्सेशन आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. ह्या डिस्कशनच्या दरम्यान आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. काय योग्य आहे, कोणत्या सवयी चांगल्या आहेत, कोणत्या प्रकारच्या गोष्टी आपण कन्झ्युम केल्या पाहिजेत, ह्याच्याबद्दलही खूप सारी माहिती मिळाली आणि ह्याच्यातनंच एक सुंदर आरोग्यदायी जीवन कसं जगावं ह्याबद्दल एक चांगली दिशा आम्हाला या भागातून आज मिळालेली आहे. वायफळ कुतूहलचा हा भाग सुरू करण्याआधी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूलाच बेल आयकन आहे, तेही दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय बनवतो ते तुमच्यापर्यंत येत राहील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे जाऊन रुजू व्हा. म्हणजे मराठीतनं आम्ही जी पत्र तुमच्यासाठी लिहित असतो, वेगवेगळी सदरं तुमच्यासाठी लिहित असतो, नवीन नवीन माहिती तुम्हाला पुरवत असतो, ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा संगीतमय असा आगळा वेगळा कार्यक्रम विविध शहरात होऊ घातलेला आहे. त्याचीही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे पुढे होऊ घातलेल्या कार्यक्रमांची माहिती मिळते, तर तेही तुम्ही चेक करू शकता. आणि तुमच्या गावात जर का हा कार्यक्रम होत असेल तर नक्की आम्हाला भेट देऊ शकता, तो कार्यक्रम पाहू शकता. वायफळ दुकानातल्या गोष्टी आता आपण सवलतीच्या दरात उपलब्ध केलेल्या आहेत, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे जाऊन तुम्हाला विविध वायफळमय गोष्टी, प्रोडक्ट्स, टी शर्ट, कोस्टर वगैरे बघायला मिळेल. ते पहा, तुम्हाला जर का ते आवडत असेल तर तुम्ही तिथे विकत घेऊ शकता की कोणाला भेटही देऊ शकता. जसं मी भागाच्या सुरुवातीला म्हणालो की आजचा हा वायफळचा भाग हा माधव भाग संगे आहे. माधव भाग गेले 20हून अधिक वर्ष विविध पेशंट्सना विविध प्रकारच्या सेवा पुरवत आहेत. आयुर्वेद याचं फाउंडेशन घेऊन विविध पॅथीज असतात त्यांना एकत्रित करून आधुनिक टेक्नॉलॉजींनाही इंटिग्रेट करून माधवबाग सेवा पुरवत असतं. या कालखंडात माधवबागने 10 लाखपेक्षा अधिक पेशंटना आपली सेवा पुरवलेली आहे. माधवबागची भारतभर 360 पेक्षा जास्त क्लिनिक्स आहेत, 3 हॉस्पिटल्स देखील आहेत. तुम्हाला माधवबाग बद्दल काहीही माहिती हवी असेल तर ती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तिथल्या लिंकवर जाऊन तुम्हाला ही सगळी माहिती मिळू शकेल. एवढंच बोलतो आणि वायफळ
वायफळ कुतूहलचा हा नवा कोरा भाग तुमच्यासाठी लगेच चालू करतो विथ नन अदर दॅन डॉक्टर रोहित माधव साने. लेट्स गो. डॉक्टर साने, वायफळवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. थँक्यू. कसे आहात आज? एकदम छान. कसं वाटतंय? छान. अरे ॲज युजल मस्त. मागच्या भागात आपण एवढ्या सुंदर गप्पा मारल्या आणि आज वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आपण, आणि फार इन्क्विजिटिव्ह असं कुतूहल जागृत करणारा विषय असणार आहे आजचा. आणि कसं आहे, युजली मी आज प्रश्नोत्तर करत आपण एक फ्लो असतो आणि गप्पा मारत जातो, पण आजच्या भागाचा विषय खास असल्यामुळे मी कुतूहलाची टोपी घालणार आहे आणि तुम्हाला खूप सारे प्रश्न असे एकदम एन्क्वायरी कशी असते ते कटघरे में खडा कर दिया त्या झोनमध्ये आपण गप्पा मारूया. मेन मुद्दा काय, आणि बऱ्याच लोकांना पण ती मनामध्ये एक काय म्हणतात कुतूहल असतं की एक क्वेश्चन मार्क असतं की आयुर्वेद आणि हृदयविकार किंवा त्याच्याबद्दलचे जे काही वेगवेगळे अजून विकार असतात आणि हृदयाशी रिलेटेड जे डिसीजेस डिसऑर्डर जे काय असतात त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी आयुर्वेद सक्षम आहे का, आणि आयुर्वेदाकडे वळायचं की नाही ह्याच्याबद्दल एक भीती असते. कारण साधारणपणे आयुर्वेद म्हणजे एक स्लो फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला करत राहावं लागतं, माहीत नाही त्याचे रिझल्ट्स काय, त्याचे रिपोर्ट्स आहेत की नाही माहीत नाही, त्याला क्रेडिबिलिटी किती आहे अजून माहीत नाही, असं त्याच्याबद्दल एक मत जनरली लोकांच्यात असतं. आणि ॲलोपॅथी पटकन एक ऑप्शन असल्यामुळे आणि तो सगळ्यांना कळत असल्यामुळे त्याच्याकडे ओघ असतो. तर मी आज तुम्हाला त्याच अँगलनी विचारणार आहे प्रश्न, आणि प्रश्न विचारण्यामागचा हेतू हा आहे की तुमचा स्टँड पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही ॲलोपॅथीमध्ये शिक्षण घेतलेलंच आहे, आयुर्वेदाचं तुम्ही प्रॅक्टिस करताय, ते सगळ्यांपर्यंत पोचवताय, आणि होमिओपॅथीचा पण तुमचा एक अभ्यास आहे. तर ह्या स्टँड पॉईंटवरनं तुम्ही काम करता, आणि मी इकडनं तुम्हाला असेच प्रश्न विचारणार की हे का, कसं काय. तर अशी आपण सुरुवात करूया. छान. एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय किंवा त्या झोनमध्ये आहे ती व्यक्ती, त्या रेड झोनमध्ये आहे, त्या क्षणी आयुर्वेदिक त्याला काही उपचार देणं हे कशाच्या जोरावर आपण करतोय, म्हणजे त्याचा आत्मविश्वास कसा बिल्ड करायचा आहे. ओके. आता काय समजून घ्यायचं आहे की हार्ट अटॅक ही जी गोष्ट असते ही त्या 6 तासांचा खेळ आहे. ओके. 6 तासांच्या खेळामध्ये आपल्याला करायचं काय असतं, तर आपल्याला रक्त पातळ करायचं असतं, हार्ट रेट कंट्रोल करायचा असतो आणि रक्तपुरवठा वाढवायचा असतो हृदयाला. ओके. आता या 6 तासांच्या खेळामध्ये आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक इज नॉट इम्पॉर्टंट. आपण कुठल्या प्रकारे शरीराच्या आतमध्ये शिरतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. सो त्या 6 तासांच्या खेळामध्ये ॲलोपॅथीचं उपचार जर आपण घेतले तर त्यात काही चुकीचं नाही. ओके. आता इम्पॉर्टंट काय, रक्त पातळ करणं. आता रक्त पातळ करणं जे काही औषधं वापरली जातात ॲलोपॅथीमध्ये त्यांचा बेस जर बघितला तर तो आयुर्वेदाचा आहे. ओके. जसं इकोस्प्रिन नावाची गोळी असते की कोणालाही घरातल्या घरात जर छातीत दुखायला लागलं तर करायचं काय असतं, ती एक नॉर्मल जी गोळी असते 375 मिलीग्रामची इकोस्प्रिन, ती पाण्यात टाकली, विरघळली की ते पाणी पिऊन घ्यायचं असतं. त्या पाण्याने जी काही इकोस्प्रिनची गोळीची पाणी आहे त्याच्याने माझं रक्त पातळ झालं तर माझा हार्ट अटॅक तिकडच्या तिकडे थांबत असतो. ओके. सो हे प्रिमिटिव्ह एकदम सुरुवातीची घ्यायची ही उपाययोजना आहे. आणि ही जी इकोस्प्रिन नावाची गोळी जी रक्त पातळ करते, ही गोळी नॉर्मली आली आहे कुठून, तिच्या जर तुम्ही पास्ट हिस्ट्रीमध्ये जर गेलात तर तिचा बेसिक उगम हे झालेलं आहे एका आयुर्वेदिक प्लांटमधनं. ओके. ज्याला तुम्ही आयुर्वेदाचा बेस जर बघितला तर हे सॅलिसिलिक ॲसिड जो इकोस्प्रिनमधला आहे ते आलंय कुठून, तर आयुर्वेदाच्या बेसमधनं आलेलं आहे. ओके. सो आपण जर थोडक्यात बघितलं तर आयुर्वेदामध्ये अशासारखे बरेच असे द्रव्य आहेत जे तुमचं रक्त पातळ करायला तुम्हाला मदत करत असतात. ओके. आता जर रक्त पातळ केलेलं असेल तर मला जास्त हार्ट अटॅकची भीती राहत नाही. पण या 6 तासाच्या खेळामध्ये जर इकोस्प्रिन घेऊन जर मी हार्ट अटॅक प्रिव्हेंट करता आला तर ऑलवेज गुड, नाही तर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. आणि तिकडे जे काही इमर्जन्सी मेकॅनिझम्स आपण करत असतो ते आपले एक प्रकारचे ॲलोपॅथीचे इमर्जन्सी मेकॅनिझम्स असतात, आणि तिथे ॲलोपॅथी वापरायला काही चुकीचं नाही असंच मी सुद्धा समजतो. कारण का आयुर्वेदात अजून जे काही आपण सुद्धा जे रिसर्चेस करतोय ते येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला असेही सगळे घटक मिळणार आहेत जे ॲलोपॅथीच्या तोडीला असतील आणि जे ॲलोपॅथीची गोळी किंवा ॲलोपॅथीच्या कुठल्याही गोष्टी न घेता आपण हे करू शकू. ह्याचे रिसर्चेस आपले चाललेले आहेत आणि थोड्या वर्षांमध्ये तिथे पोचायला काही हरकत नाही असं मला वाटतं. ओके. आता ॲलोपॅथी जर म्हटलं आपण, जसं एक शिकतोय आपण आणि ते सायन्स पण तसंच पुढे चाललंय. दरवर्षी काही कालांतराने नवीन रिपोर्ट्स येतात, त्याला मान्यता मिळते आणि त्याच्यानंतर पूर्ण कोर्स ट्रीटमेंटचा बदलत असतो. आणि त्याच्यामुळे ॲलोपॅथी म्हणता येईल की अपडेटेड असते आणि ते अपडेटेड उपचार आपण करतो. आता आयुर्वेद जवळजवळ 5000 वर्षापूर्वीपासून आपल्या इथे आहे. ते ऑन द वे अपडेटेड झालं आहे का असा एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो डाऊट असू शकतो की आजच्या जीवनपद्धतीला ते
बरोबर जमतंय का आणि त्याच्यात अपडेशन झालेच नाहीत का, किंवा तेव्हा केलेलं गणित अजूनही आहे का योग्य एवढ्या वर्षानंतर. तर त्याच्यावर काय सांगाल? सो हा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. ज्याला तुम्ही अपडेट म्हणताय, ॲलोपॅथीचा अपडेट म्हणताय, त्याला अपडेट म्हणायचं की नाही हा क्वेश्चन मार्क आहे. जसं फॉर एक्झाम्पल खूप आधीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं ॲलोपॅथीमध्ये की कोलेस्ट्रॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे शरीरातली. वाईल आता जर आपण बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की कोलेस्ट्रॉल हे तुमचा डिफेन्स मेकॅनिझम आहे शरीरातला, जो रक्ताच्या वाहिनीच्या आतमध्ये जाऊन साठतो. का साठतो? कारण का रक्तवाहिनी फाटणार होती, ती फाटू नये म्हणून ते कोलेस्ट्रॉलने जाऊन प्लग केलेलं आहे तिथे आणि त्या रक्तवाहिनीला सेफ केलेलं आहे. आता हा कन्सेप्ट चेंज झाला, हा अपडेशन नाही झालं, पहिली गोष्ट. तसेच दुसरे एक्झाम्पल्स देतो की अर्लियर असं म्हटलं जायचं की सॅच्युरेटेड फॅट की जसं तूप ही सर्वात वाईट गोष्ट आहे असं म्हटलं जायचं. पण आता जे नवीन रिसर्चर्स म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की तुपामुळे EPA DHA असे काही घटक असतात ज्याच्याने आपल्या शरीरात छान घटना घडतात. त्याचबरोबर लिनोलिक ॲसिड असे बरेचसे वेगवेगळ्या गोष्टी असतात, ब्युट्रिक ॲसिड, ह्या सगळ्यामुळे आपल्या शरीरात अशा घटना घडतात ज्याच्याने रक्तवाहिन्यांची राखण होत असते आणि हार्ट अटॅक टळत असतो. सो हा कन्सेप्ट चेंज झाला, हा अपडेशन नाही झालं. त्याच प्रकारे ॲलोपॅथीचे अजून बरेचसे कन्सेप्ट आहेत ज्याला आधीच्या काळात म्हटलं जायचं जे ब्लड प्रेशर नॉर्मल लिमिट्स असायचे ते नॉर्मल लिमिट्स होऊन आता लिमिट्स त्याचे खूप कमी व्हायला लागले. त्याला अपडेशन म्हणूया का कन्सेप्ट चेंज म्हणूया हा परत प्रश्न. लहानपणी मी जेव्हा MBBS मधल्या सगळ्या गोष्टी शिकलेलो होतो तेव्हा आम्हाला शिकवलं जायचं की कार्बोहायड्रेट आपल्या जेवणात सर्वात जास्त असायला हवं आणि त्याच्यानंतर प्रोटीन आणि त्याच्यानंतर फॅट. आता म्हणतात तसं नाही, ते आता कार्बोहायड्रेट तुमच्या जेवणात सगळ्यात कमी असायला हवं. आधी म्हणायचे की डायबिटीज जो होतो तो डायबिटीज फक्त आपल्या शरीरात इन्सुलिन बंद पडल्यामुळे होत असतो. आता म्हटलं जातं की डायबिटीज जो आहे तो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होत असतो. सो दीज आर समवेअर कन्सेप्ट चेंजेस. दीज आय डोंट कॉल इट एज अपडेशन, यू कॅन कॉल इट एज अपडेशन. पण माझं असं म्हणणं असतं की सायन्स जे आयुर्वेदाने दिलेलं आहे ते शाश्वत सायन्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल त्यांचे प्रिन्सिपल्स, म्हणजे मी ॲलोपॅथी पण शिकलो आहे, मी आयुर्वेदसुद्धा पाहिलेलं आहे. सो दोन्हीकडे जर बघताना मला जर बघायला मिळालं तर आयुर्वेदाचं सायन्स वात पित्त कफ सात धातू ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या बेसिक प्रिन्सिपल्स या शाश्वत आहेत, ह्या कधीही चेंज होत नाही, या जसे तसेच राहतात. हां, अपडेशन काय होत असतं तर बरेच अपडेशन आयुर्वेदात होत असतात. जसं आता फॉर एक्झाम्पल AIचा यूज आता आयुर्वेदात व्हायला लागलेला आहे. ॲज वेल बरेचसे टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आयुर्वेदात यायला लागलेल्या आहेत. जे काय नाडी परीक्षा आपण करायचो आधी जे सब्जेक्टिव्ह असायचं ते ऑब्जेक्टिव्ह व्हायला लागलेलं आहे. आपण आयुर्वेदातून जे काही थेरपीज करतो त्या थेरपीजना आपण स्टँडर्डाईज करून अपडेट करून दिलेलं आहे. बऱ्याच वेळेस म्हटलं जायचं की आयुर्वेदातून थेरपी केल्यानंतर आम्हाला कळणार कसं पेशंट ॲक्च्युअली बरा झालाय का नाही झालाय. तर आपण ते मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन्स जे काही ॲलोपॅथीचे असतात, जे काही मॉडर्न मेडिसिनचे असतात, त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्सवरती आपण दाखवून देतो. रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत. सो आयुर्वेदात सुद्धा कंटिन्युअस अपडेशन चालतं. फक्त ओव्हरऑल ॲलोपॅथीला मानणारी आणि ॲलोपॅथीला जगणारी कम्युनिटी खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे त्याचा बोलबाला जास्त होतो. आयुर्वेदाची पण कम्युनिटी जशी मोठी होत जाईल त्याचं सुद्धा हे जे अपडेशन्स आहेत ते जगासमोर यायला सुरुवात होतील. बरोबर. तुम्ही ॲलोपॅथी शिकत होतात आणि त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस आहे करता आणि ते सगळं तुम्ही मिक्सचर करून हायब्रिड प्रकारे तुम्ही आता प्रॅक्टिस करतायत. हे ॲलोपॅथी तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हाला का वाटलं आयुर्वेद कडे वळावं, त्याचा अभ्यास करावा, त्याच्यात कनेक्शन शोधावी? पहिलं तर ना जी आपण प्रॅक्टिस करतो त्याच्यात कसं असतं की दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत की मॉडर्न प्रिन्सिपल्स आहेत आणि आयुर्वेदाची औषधं आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ मॉडर्न मेडिसिन म्हणजे काय तर ॲलोपॅथीचे किंवा मॉडर्न मेडिसिनचे इन्व्हेस्टिगेशन्स आणि आयुर्वेदाची ट्रीटमेंट ह्याचा जोड आपण घालून देतो माधवबागमध्ये. म्हणजे काय करतो तर बऱ्याच वेळेस जसं मी आत्ता बोललो की आयुर्वेदातून ट्रीटमेंट झाल्यानंतर पेशंटला आतमध्ये तर छान वाटत असतं पण रिपोर्ट दाखवायचे असतात जगाला. मग जगाला रिपोर्ट दाखवण्यासाठी बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही मॉडर्नच्या रिपोर्ट्सवरती बघू शकत नाही किती बरं झालंय करून. पण माधवबागची फितरत ही आहे की जर तुम्ही बरे झालेले आहात आपल्या ट्रीटमेंट नंतर तर बिफोर आणि आफ्टरची ट्रीटमेंटचे रिपोर्ट समोरासमोर तुम्हाला दाखवतो. हा सूर्य हा जयद्रथ हे समोरासमोर दाखवू शकलो तर आपण जिंकलेलो आहोत. सो हे आपण युजली करत असतो आणि ह्या प्रकारची प्रॅक्टिस आपण माधवबागमध्ये करत असतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता जे आपण ही प्रॅक्टिस करत असतो
ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला जे काही आता त्यातून इन्साइट्स मिळत असतात हे आपण युजली रिसर्चमध्ये आपण पब्लिश करून देत असतो. आणि हे दिल्या कारणाने आयुर्वेदाला व्हॅलिडेशन जेव्हा आपण म्हणत असतो की आयुर्वेदाचे थेरपीज व्हॅलिडेटेड का 100% व्हॅलिडेटेड आहेत. 5000 वर्षांअगोदर जी स्क्रिप्चर्स लिहिलेले आहेत, जर कोणीतरी लिहिलेलं आहे तर ऑब्व्हियसली रिसर्च केल्यानंतरच त्याच्या बाबतीत लिहिलं जातं. जर तुम्ही थोडक्यात जर आतमध्ये बघितलं तर ॲलोपॅथीकडे, मॉडर्न सायन्सकडे इनिमा हे सायन्स जे आहे हे आत्ता 40-50 वर्षांअगोदर ज्यांचा अभ्यास झालेला आहे. पण आयुर्वेदामध्ये जो बस्ती प्रकार सांगितलेला गेला तो 5000 वर्षांअगोदर सांगितला गेलेला आहे. आयुर्वेदाकडे बरेचसे अशा गोष्टी आहेत जे मॉडर्न मेडिसिनला आत्ता कळलेले आहेत. जसे आयुर्वेदातले बरेचसे औषधं की डिजिटॅलिस नावाचं ॲलोपॅथीचं जे औषध आहे ते ॲलोपॅथीला 50-70 वर्षांअगोदर मिळालेलं औषध आहे. पण ते हृतपत्री नावाचं औषध ज्याच्यातून हे डिजिटॅलिस एक्स्ट्रॅक्ट केलं गेलेलं आहे ते तर 5000 वर्षांआधीपासून आहे. तसंच ब्लड प्रेशरची औषधं किंवा आपण नॉर्मल कफ सिरप जे आपण युजली घेत असतो ब्रोमोहेक्झिन, हे ब्रोमोहेक्झिन जे कफ सिरपमधनं येतं कुठून? पायनॅपलमधनं येतं. जर असे तुम्ही जर ईच आणि एव्हरी औषधाच्या आतमध्ये जाऊन बघितलं तर त्याचा बेस जो आहे तो आयुर्वेदातून आलेला आहे. सो व्हॅलिडेशन फॉर आयुर्वेदा 100% अवेलेबल आहे. कारण का सगळ्याच्या बाबतीत टेक्स्ट आणि स्क्रिप्चर्स लिहिलेले आहेत. फक्त त्यावेळेचं ज्ञान आत्ताचं जगात व्हॅलिडेट होतं की नाही, ह्या जगाच्या अनुसार ते बरोबर अप्लाय होतं आहे की नाही, तर 100% अप्लाय होतं. कारण का आजसुद्धा माणसाला 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड, 2 हात, 2 पाय आहेत. ते जोपर्यंत सेम टू सेम येत राहते जेनेटिकली तोपर्यंत आयुर्वेदाचे सगळे सायन्सेस अप्लाय होणार आहेत. आणि उलट मी तर म्हणेन आत्ता जर तुम्ही अँटी कॅन्सरस ॲलोपॅथीचे ट्रीटमेंट्स बघितले तर ते विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन नावाची जी औषधं जी असतात ती सगळी आलीत कुठून? सदाफुली वगैरे वगैरे ही जी प्लांट्स आहेत ह्याच्यातून हे सगळे द्रव्यांमधनं ह्या सगळ्या गोष्टी आज रिसर्च केल्या जात आहेत. सो व्हॅलिडेशन टू आयुर्वेदिक सायन्स 101% इट इज देअर. आता इंडिव्हिज्युअलपर्यंत ते सायन्स पोचलेलं आहे की नाही आणि त्या इंडिव्हिज्युअलला समजवणारा माणूस तेवढा केपेबल होता की नाही हा थोडासा प्रश्न राहतो. राईट. कारण की इथे मला असं वाटतं की आयुर्वेदाला PR प्रॉब्लेम आहे. ॲब्सोल्युटली, व्हेरी व्हेरी ट्रू. की आयुर्वेदाला आज काही लोकांनी त्याला जे ब्लेम केलेलं आहे, आयुर्वेदाला जे डिफेम केलेलं आहे ते थोडंसं चुकीचं होतं. जसं आयुर्वेदाला काम करायला खूप वेळ लागतो, मग आयुर्वेदाचं इम्प्रूव्हमेंट तुम्ही गेज करू शकत नाही वगैरे वगैरे, हे सगळं डिफेम करण्यात आलेलं आहे कोणी. पण मी जेव्हा हे पूर्ण वाचलेलं आहे आय विल बी एबल टू व्हॅलिडेट आयुर्वेदा थ्रू द मॉडर्न सायन्स अँगल ऑल्सो. कारण का मी सगळं वाचून मला हे कळू शकते की मॉडर्न आणि आयुर्वेद काही वेगळं बोलत नाहीत. हे सगळे सायन्सेसचं एकच काम आहे, मनुष्याचं रक्षण करणं. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश जसे या तिघांचं काम आहे सृष्टीचं रक्षण करणं, तसं या तिन्ही सायन्सेसचं काम आहे मनुष्याचं रक्षण करणं. सो कुठलाही सायन्स चुकीचा नाही, कुठलाही सायन्स बरोबर नाही. हे सगळे सायन्स इंटिग्रेट होऊन पुढे जर चाललो आपण तर मनुष्याचा फायदा होऊ शकतो. राईट. जरा अनपॅक करूया. पुन्हा मला तोच प्रश्न परत विचारला की तुमच्यासाठी काय तो टिपिंग पॉईंट होता जिकडे तुम्ही म्हटलं की आयुर्वेदाला मी इन्क्लूड करतो? कारण काहीतरी आपल्याला, कारण ॲलोपॅथीचे वेगळे प्रकार आहे, विचारधारणा वेगळी आहे. येस. तर ते कसं तुम्ही सामावून घेतलं? आता ना ह्याच्यात बरेचसे वेगवेगळे, म्हणजे मागच्या 25 वर्षाच्या पूर्ण लाईफमध्ये सगळ्या रोज मी ह्या गोष्टी बघत असतो, रोज ह्या गोष्टी शिकत असतो. जेव्हा सुरुवात केलेली होती मला आयुर्वेदावर बिलकुल विश्वास नव्हता. मी मॉडर्न मेडिसिन शिकलेलो होतो, फेलोशिप इन कार्डियक रिहॅब केलेलो अपोलो हॉस्पिटलमध्ये. आय वॉज अ डॅम लवर ऑफ ॲलोपॅथी. कारण की ॲलोपॅथीमध्ये ईच गोष्टीला टिपिकल सायन्स आहे, टिपिकल कारण आहेत, लॉजिकल सगळ्याची उत्तरं असतात. मी जेव्हा मी ऐकायचं म्हटलं हे काय इलॉजिकल आहे, ह्याला काय बघण्याची गरज नाही आहे. पण वेनेवर आय स्टार्टिंग लर्निंग आयुर्वेदा आय कुड अंडरस्टँड की ह्या ईच आणि एव्हरी आयुर्वेदाच्या गोष्टीमध्ये एक लॉजिक दडलेलं आहे. त्या एक छोट्या छोट्या श्लोकांमध्ये एवढं छान सायन्स लिहिलेलं आहे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. जसं हृदयरोगाचा श्लोक जे त्याने सांगितले, दूषयित्वा रसम दोषा विगुणातम हृदयम गता नाना बाधा प्रकुर्वंती रुद्रोगमतम प्रचक्षते. म्हणजे या 2 लाईनीच्या श्लोकामध्ये मी जे विलियम हर्स्ट नावाचं 5000 पानांचं पुस्तक वाचलेलं होतं ॲलोपॅथीचं, ते मला या 2 लाईनींच्या श्लोकामध्ये हे दिसून येतं की ह्या श्लोकामध्ये एवढे वेगवेगळे अर्थ आहेत आणि एवढे वेगवेगळे सायन्सेस आपण त्याच्यातून निर्माण करू शकतो.
वी कांट बिलीव्ह. जेव्हा मी एक एक गोष्ट वाचायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं दिस इज समथिंग ग्रेट, की जे मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा विचार केलेला नाही, की हृदय हा मातृज अवयव आहे, म्हणजे एक्स क्रोमोझोममधनं बनायला हवं, हे तेव्हाच्या आयुर्वेदाने 5000 वर्षांअगोदर सांगितलेले, विच इज इम्पॉसिबल ॲज वेल. आज जे आपण कॅट्रॅक्टचे सर्जरीज, डोळ्यांचे सर्जरीज एवढे होतात, जे काही फेशियल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीज होतात, प्लास्टिक सर्जरीज होतात, ह्या सगळ्या आल्यात कुठून? तर आयुर्वेदातून आलेल्या आहेत. सर्जरीचा फादर ऑफ सर्जरी आम्हाला मॉडर्न मेडिसिनमध्ये लव अँड बेलीमध्ये आम्हाला शिकवलं जातं. फादर ऑफ मॉडर्न सर्जरी कोण आहे? तर सुश्रुत कोण आहे? आयुर्वेदाचा प्रचारक. सो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आयुर्वेदाकडे जे काही सायन्स आहे ते सायन्स खूप छान प्रकारे वापरू शकतो. ॲलोपथीने त्यातलं काही सायन्स उपयोग करून स्वतःचं एक सृष्टी बनवलेली आहे. तसंच आयुर्वेदातून असे हजारो सायन्सेस निघू शकतात, ज्याची वेगवेगळी सृष्टी आपण वेगवेगळी बनवू शकतो. सो मला जेव्हा हे कळायला लागलं, आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन आयुर्वेदा लाईक एनिथिंग. कारण का औषधं बघितली ती आयुर्वेदातून आलेली आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ ट्रीटमेंट बघितले ते आयुर्वेदाकडून आलेले आहेत, जसं स्नेहन स्वेदन. आता जसं ट्रान्सडर्मल ॲब्झॉर्प्शन ऑफ व्हेरियस डिफरंट मेडिसिन्स, म्हणजे स्किनमधनं ॲब्झॉर्ब होणारी औषधं ही काय काय असू शकतात, हे ॲलोपॅथीला आत्ता कळतंय. आयुर्वेदाने ते 5000 वर्षांअगोदर सांगितलेले स्नेहन स्वेदन अशा सगळ्या गोष्टींमधनं. सो आयुर्वेदाकडे समजून घ्यायला खूप गोष्टी आहेत, त्याला बिलीव्ह होणार नाही एवढ्या गोष्टी आहेत. सो आय हॅड टू बिलीव्ह, आणि मी हळूहळू आयुर्वेदाच्या प्रेमात पडायला लागलो. बरोबर. आता हे होताना काय होतं सांगतो, म्हणजे माझ्या बाबतीत पण काय होतं, जेव्हा असं समोरचा म्हणतो ना की आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे, आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे, मग एक ना आपण म्हणाला हे काय, जे ते आयुर्वेदात सांगितलं असं सांगतात, पण आपल्याला त्याची अशी क्रेडिबिलिटी हिट होत नाही. तर त्याच्याबद्दल सांगाल का, की तुम्हाला कशी ती क्रेडिबिलिटी हिट झाली, कारण तुम्ही त्या विषयाचाच अभ्यास करत होता? सुरुवातीला जेव्हा मी बिलकुल आयुर्वेदावर प्रेम करायचो नाही, मी बाबांबरोबर, माझे बाबा डॉक्टर माधव साने, ही वॉज अन एमिनंट फिजिशियन ऑफ आयुर्वेदा. सो मी त्यांच्याबरोबर बसायचो आणि ते मला सांगायचे की आयुर्वेदाने सगळं छान होऊ शकतं वगैरे. म्हटलं की उगाच काहीतरी सांगतायत मला, मी काही विश्वास ठेवणार नाही. पण जेव्हा मी त्यांच्याबरोबर बसायला लागलेलो होतो, त्यांनी जे काही ट्रीट केलेले पेशंट असायचे त्यांचे रिपोर्ट मी मुद्दाम मागवून घ्यायचो पेशंटकडनं, आणि मी बाबांना मुद्दाम दाखवायला की ॲलोपॅथी किती स्ट्रॉंग आहे, दाखवतो थांबा. आणि मग बिफोरचे रिपोर्ट्स आणि आफ्टरचे रिपोर्ट जेव्हा मी समोरासमोर ठेवायचो तेव्हा मी चकित व्हायचो की अरे बापरे, आयुर्वेदाने अख्खी स्ट्रेस टेस्ट नॉर्मल होतीये, ब्लॉकेजेस कमी होत आहेत, हृदयाचा जो डॅमेज्ड पार्ट आहे त्याचं इजेक्शन फ्रॅक्शन वाढायला लागतंय. सो हे जर एवढं स्ट्रॉंग सायन्स आहे तर मी का नाही विचार करायला हवं. सो हळूहळू माझा मेंदू हा लॉजिकल मेंदू आहे. मला तुम्ही लॉजिक दाखवलं तर मी मान्य करतो, आणि मला ह्या सगळ्या रिपोर्ट्सने मला हे दाखवून दिलेलं आहे की हिमोग्लोबिन वाढवायला जसं ॲलोपॅथीकडे आयन असतं तसं लोहभस्म आयुर्वेदात आहे. सो सगळं ऑलरेडी आहे, आपल्याला फक्त ते लॉजिकली आपल्याला मांडायचं होतं. ते मी स्वतःला मांडलं की मीच आधी ॲलोपॅथीचा प्रेमी होतो, आज सुद्धा आहे, पण मीच आयुर्वेदावर प्रेम करायला लागलो, कारण का लॉजिकली इट इज व्हेरी वेल मॅचिंग विथ इच अदर. सो आयुर्वेदाचा जो सायन्स सांगण्याचा जो प्रकार आहे, तो सांगण्याचा प्रकार आपण थोडासा अजून इम्प्रूव्ह केला तर जगाला तो आयुर्वेद समजायला खूप सोपा पडू शकतो. राईट. त्यामुळे तुम्ही त्याच्यात अजून तुम्ही कुतूहल तुमचं जागृत होऊन तुम्ही अजून डीप गेलात आणि तुम्ही ते कनेक्शन करू शकलात. आता त्या कनेक्शनपर्यंत तुम्ही थांबला नाही, ते अप्लाइडमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं, बरोबर? कारण काय काय कसं होतं, ॲलोपॅथी नंतर मग आयुर्वेद, पण तुम्ही त्याच्यातला पहिले तर दुवा बघितलात, इंटिग्रेट केलं दोन्ही एकत्र, आणि त्याच्यानंतर ते अप्लाइडमध्ये आणायला सुरुवात केली. त्याची सुरुवात कशी झाली? ऑफकोर्स आता एवढा 25 वर्षाचा कालखंड आहे आणि जबरदस्तरित्या तुम्ही ते इम्प्रूव्हमेंट पण आहेत त्याच्यात आणि सुंदर लोकांपर्यंत पोहोचतंय, पण ते त्याची काय जर्नी आहे? ओके. एकदम सुरुवातीला जेव्हा बाबा होते तेव्हा बाबांबरोबर माझं डिस्कशन नेहमी चालायचं की जर हार्ट फेलियर आहे तर हार्ट फेलियरला आपल्याला काहीतरी करून हृदयापर्यंत रक्तपुरवठा पाठवायला हवा, विनस रिटर्न वाढवायला हवा वगैरे वगैरे, आमचे नेहमी बरेचसे डिस्कशन्स चालायचे. सो मग तेव्हा आयुर्वेदाची पुस्तकं मला बाबा वाचायला द्यायची, हे वाच, हे श्लोक वाच, तेव्हा तुला मग श्लोक काय मला कळायचे नाहीत, मग मी बाबांशी विचारायचो, मग ईच शब्दाचा अर्थ मला सांगा, कारण का लॉजिकल मेंदू, बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. सो ईच आणि एव्हरी गोष्ट मी हळूहळू समजून घ्यायला लागलो, तेव्हा ते मला कळायला लागलं, ओके, सो मॉडर्न मेडिसिन म्हणते विनस रिटर्न वाढवा, आयुर्वेद म्हणते स्नेहन करा, प्रतिलोम दिशेने करा म्हणजे विनस रिटर्न वाढेल. हे जेव्हा एकमेकाशी मॅच व्हायला लागलं, आय ॲक्च्युअली अप्लाइड दॅट इन आर पेशंट्स. ओके. ही 2002-03ची गोष्ट आहे.
सो तेव्हाच्या काळात जेव्हा हे अप्लाय करायला सुरुवात केली या सगळ्या गोष्टी, आणि मी म्हटलं हे करून बघूया, शेवटी त्याच्याने फायदा होतो की नाही ते देवावर सोडूया, असं करायला लागलो. आणि ॲक्च्युअली पेशंट्स नंतर परत यायला लागले, सांगायला अहो मला खूप बरं वाटायला लागलं, एवढे वर्ष माझी गोळी चालू होती तेव्हा बरं नाही वाटलं, ह्याच्याने मला बरं वाटायला लागलं. मग तो सायन्स माझ्यामधला जो जागृत झाला, मग ॲक्च्युअल आपण ट्रायल्स करायला सुरुवात केली. जेव्हा आपण वेगवेगळे टेस्ट करायचो, स्ट्रेस टेस्ट करून बघायचो, 2D इको करून बघायचो, स्ट्रेस थॅलियम करून बघायचो, वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला कळायला लागलं अच्छा हे पेशंट ॲक्च्युअली इम्प्रूव्ह होत आहेत. हे काही फक्त सब्जेक्टिव्ह आणि प्लासिबो इफेक्ट नाही आहे, तर वेगवेगळ्या तुमच्या रेडियम स्कॅन्सवरती सुद्धा आपल्याला दिसायला लागलं की अच्छा हे बघा इकडनं हा पेशंट एवढा इम्प्रूव्ह होतोय, त्याच्या हृदयाची जी मांसपेशी होती ती आता एवढी एवढी इम्प्रूव्ह झालेली आहे. हे जेव्हा ॲक्च्युअल दिसायला लागलं, येस, सो एव्हिडन्स आला की कोणालाही बिलीफ येतो. सो आपल्याला फक्त जगाला एव्हिडन्स दाखवायचं हे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनमध्ये आणायला लागलो. म्हणून माधवबागची जी सुरुवात झालेली होती ती अशीच होती की तुम्ही कुठल्याही पेशंटला जर बघितलं तर पेशंटची ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदर एक स्पेसिफिक प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स आपण करून घेतो की स्टार्ट कुठून झालं हे कळतं. ट्रीटमेंटच्या एव्हरी स्पॅनला वेगवेगळ्या फ्रिक्वेंट इंटरवल्सला आपण वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून घेत असतो आणि समोरासमोर आपण सिरियल ऑर्डरमध्ये दाखवत असतो. हे बघा ह्या तारखेला तुम्ही इथे होतात, ह्या तारखेला इथे, ह्या तारखेला इथे, एवढी तुमची प्रोग्रेस इम्प्रूव्हमेंटची झालेली आहे. सो दॅट द पेशंट ऑल्सो बिकम्स व्हेरी सॅटिस्फाईड. कारण का नॉर्मली लोकांना दुःख कधी होतं की मी काहीतरी केलेलं आहे, काहीतरी उपचार केलेत पण मला माहितीच नाही आहे किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, तर ते दुःख होतं. ते आपण समोरासमोर दाखवायचा प्रयत्न करतो की हा सूर्य हा जयद्रथ, की समोरच्याला सुद्धा त्याच्यावर कॉन्फिडन्स यायला लागतो. आयुर्वेदामध्ये बरेचदा कफ, वात आणि पित्त अशा प्रवृत्ती लोकांच्या असतं असं ऐकलंय मी बरेचदा. म्हणजे हे असेल तर जमिनीवर नको झोपूस वगैरे असं पण मी ऐकलंय. मला ते जरा अनपॅक कराल का, कारण मला जेन्युइनली ते क्लिअर नाही आहे. खूप सिम्पल सायन्स आहे. आयुर्वेदाचं म्हणणं काय की आपण जेव्हा ज्या दिवशी जन्म घेतो त्या दिवशी आपली प्रकृती ठरलेली असते. आपण वाताचे असू, पित्ताचे असू, कफाचे असू वगैरे वगैरे. प्रकृती, नॉट प्रकृती. येस. हां. सो प्रकृती म्हणजे काय की ज्या जेनेटिक सिस्टीमला घेऊन मी पैदा झालेलो आहे ती माझी प्रकृती. ओके. आणि त्या प्रकृतीमध्ये मी चुका केल्यानंतर त्याच्यातून निर्माण होतात ते विकृती. ओके. सो प्रकृती माझी ज्या दिवशी मी जन्माला आलो या पृथ्वीवरती त्या दिवशी माझी प्रकृती ठरलेली. आता ती कुठल्याही प्रकारची असेल, आयदर वात, पित्त, कफ, नाही तर कॉम्बिनेशन्स वेगवेगळ्या सेव्हरल प्रकारचे असू शकतात. ओके. सो ह्या कॉम्बिनेशन्स असो का सिंगल असो, आपल्याला त्या प्रकृतीला जागृत ठेवून आपल्याला आपली स्वतःची हेल्थ छान ठेवायची आहे. समजा वात प्रकृतीचा माणूस असेल तर तो कुठलीही कामं घाईगडबडीत करेल, तो पेशन्स खूप कमी असेल त्याच्याकडे, त्याचं बोलण्याची स्टाईल सुद्धा थोडीशी फास्ट असू शकेल, त्याची कामं करण्याची स्पीड भयंकर फास्ट असू शकेल, डिसिजन घ्यायला खूप घाई करेल, अशी सगळी वात प्रकृती असते. जर कफ प्रकृती असेल, संथ माणूस असतो, तो काहीही जास्त घाई गडबड करणार नाही. त्याला काम सांगितलं की तो आरामात विचार करेल आणि मग काम करेल, पण खूप स्टबन असतो, खूप मनाने स्ट्रॉंग असतो, हेल्थनी मस्त भरलेला असतो, असा असतो तो कफ प्रकृती. पित्त प्रकृती म्हणजे कसा की गो गेटर असतो, त्याला जर टार्गेट दिलं की तो पकडून आणणार म्हणजे आणणार. फक्त असं असतं की इमोशनल आउटबर्स्ट भरपूर होत असतात, त्याला कंट्रोलमध्ये स्वतःचं मन नसतं, कोणालाही काही बडबडून टाकू शकतो. असे वेगवेगळे प्रकृतीचे वेगवेगळे त्यांनी सांगितलेले कॅटेगरीज आहेत आणि त्याच्यात फक्त पित्त, फक्त वात आणि फक्त कफ असे खूप कमी असतात. त्याच्यात काही ना काहीतरी कॉम्बिनेशन असतात, म्हणून सगळ्यांमध्ये काही जास्त काही कमी हे दिसत असतं. सो ईच प्रकृतीच्या अनुसार ईच व्यक्तीला काय खायचंय, काय प्यायचंय, किती झोपायचंय आणि कुठले कुठले रोग होऊ शकतात, आणि तो रोग त्या व्यक्तीमध्ये झाला तर तो रोग ट्रीट करायला किती डिफिकल्ट असू शकेल, हे अल्गोरिदम्स ऑलरेडी 5000 वर्षांअगोदर बनवून ठेवलेले आहेत आणि ते ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत. त्याच्या अनुसार आपल्याला ट्रीटमेंट इम्प्लिमेंट करायचे असतात. म्हणजे कित्येक पेशंट असे बघितले जातात ज्यांचे सगळे सर्जरी सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्रास चालू असतो. का? कारण का ते स्पेसिफिक त्या प्रकृतीचे असतात ज्यांना ते सर्जरी होऊन सुद्धा तो रोग परत येत असतो. सो त्यांच्या जोपर्यंत प्रकृती अनुसार चिकित्सा केली जात नाही तोपर्यंत त्यांना ते बरं वाटणार नसतं. सो वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन करावे लागतात, ज्याच्यामुळे त्या प्रकृतीला आपण समजून घेतलं तर ट्रीटमेंट बिकम्स मच मोर इझियर. ओके. तर मग आयुर्वेद बेस असल्यामुळे आपण ते नेहमी कन्सिडर करतो. 100%. येस. ओके, अंडरस्टूड. आता तुम्हाला कळलं की आयुर्वेद, ॲलोपॅथी कॅन गो हँड इन हँड आणि त्याच्यावर आपण ट्रीटमेंट्स द्यायला सुरुवात केली.
पण आयुर्वेदाने मेजरली जे काय मेन जे आपल्याला आजकाल डिसिजेस वगैरे दिसतात त्याच्यावर आपण करू शकतोय ट्रीटमेंट्स, म्हणजे अगदी BP असेल, शुगरचा प्रॉब्लेम असेल, हार्ट आलंच त्याच्यामध्ये, हे सगळ्यांना आपण ॲड्रेस करू शकतो? हो, शुअर, 100% करू शकतो. ह्याच्यात काहीच मोठा वाद नाही. आता जसं फॉर एक्झाम्पल एकदम थोडक्यात जर आपण समजून घेतलं तर BP म्हणजे काय, तर आपल्याला जसं फिजिक्समध्ये लहानपणी आपल्याला शिकवलेलं होतं, वेनेवर व्हॉल्यूम इन्क्रीजेस अंडर अ क्लोज्ड कंटेनर प्रेशर इन्क्रीजेस. हे आपल्याला प्रेशरचं आपल्याला डेफिनेशन आपल्याला शिकवलेलं होतं. बरोबर. सो आता ह्याचा अर्थ काय, तर शरीरातलं ब्लड प्रेशरचं डेफिनेशन ह्याच्यात जर टाकायचा प्रयत्न केला तर वेनेवर ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीजेस अंडर अ क्लोज्ड नॉन इलास्टिक आर्टरी ब्लड प्रेशर इन्क्रीजेस. सो मला म्हणजे काय, दोनच गोष्टी बऱ्या करायच्या आहेत. एक म्हणजे ब्लड व्हॉल्यूम जो अतिरिक्त वाढायला लागलेला आहे त्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे, आणि सेकंड जी आर्टरी माझी, जी रक्तवाहिनी माझी नॉन इलास्टिक होतीये त्याला मला इलास्टिक करायचं आहे. सो जर मला रक्ताचा व्हॉल्यूम मला कमी करायचं तर आयुर्वेदात बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, की वमन सांगितलंय, विरेचन सांगितलंय, ज्याच्याने तुम्ही ब्लड व्हॉल्यूम तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. सो ती एक गोष्ट सांगितलेली आहे. दुसरं, आयुर्वेदात उपवास सांगितलेले आहेत, तो पाण्याचा असेल, जेवणाचा असेल, बरेचसे वेगवेगळे उपवास सांगितलेले आहेत. तसंच आयुर्वेदामध्ये, जायला आपण उपवासाला लंघन म्हणतात आयुर्वेदात, तिसरी गोष्ट जे सांगितलेलं आहे ते म्हणजे आपल्याला व्यायाम सांगितलेले आहेत. व्यायाम जो असेल तो उन्हातला असेल, नॉन उन्हातला असेल, वेगवेगळे व्यायाम सांगितलेले आहेत, त्याच्याने तुम्ही पाण्याचा कंट्रोल करू शकता घामातून. सो असे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे वमन विरेचन सांगितलेले आहे त्याच्याने तर आतमध्ये अडकलेलं पाणी कसं बाहेर काढून फेकू शकता ह्याचे पूर्ण गणितं त्यांनी दिलेली आहेत. आणि वर त्याच्यात जसं ॲलोपॅथी म्हणतं की जुलाब झाल्यानंतर HCO3 आयन बाहेर जातो आणि वमन म्हणजे उलटी झाल्यानंतर H आयन बाहेर जातं, आयुर्वेदात सुद्धा तेच म्हणतं की विरेचन केल्यानंतर पित्त कमी होतं, पित्त म्हणजे बायकार्बोनेट आयन, आणि जर बाहेर गेलं तर ते H आयन म्हणजे कफ गेला. सो हे टिपिकल आयुर्वेद आणि ॲलोपॅथी सेमच बोलत आहे. ओके, काहीही दोघांमध्ये डिफरन्स नाही, फक्त इंग्रजी भाषेत बोलतोय आणि हा संस्कृत भाषेत बोलतोय, एवढाच फक्त फरक. मनुष्य तोच आहे आणि त्याच मनुष्याचं डिस्क्रिप्शन चाललेलं आहे. त्यामुळे BP, कोलेस्ट्रॉल, काही तुम्ही शुगर म्हणा तर त्याच्यावरती दिलेलं आहे. Absolutely. एक क्युरिओसिटी आहे, जर 5000 वर्षापूर्वी पण असे डिसिजेस होत होते लोकांना? कसं आहे ना, डिसीज हा कॉमनच असणार आहे. ओके, त्याचे ग्रेड्स वेगवेगळे चेंज होतील. कसं आहे, 5000 वर्षांअगोदर पण त्याच रक्तवाहिन्या होत्या, तोच पँक्रियास होता, तोच हार्ट होता, तोच लिव्हर होता, ते तर चेंज नाही झालं. म्हटलं की त्यांचे रोग पण सेम असणार आहेत. तेव्हाचे जे रोग होण्याचा कालावधी होता की मला 60ला 70ला 80ला होत असेल, 100ला होत असेल, ते आता 20-30ला होतात. कारण का तेव्हाचं राहणीमान आणि आत्ताचं राहणीमान वेगळं आहे. पण तेव्हा तुझा स्ट्रेस तेवढाच असणार आहे लोकांना, कारण का स्ट्रेस हा आपली चॉईस असते, आपण किती घ्यायचा असतो, ते काही जगाची चॉईस नसते. सो तेव्हा सुद्धा स्ट्रेस तेवढाच असणार, आत्ता सुद्धा स्ट्रेस एवढाच असणार. सो ह्याच्यात काही फरक नाही, कारण का आयुर्वेदाचे सगळे ग्रंथ जर तुम्ही बघितले, त्या ग्रंथात सिरियल अनुसार त्यांनी बरोबर रोगांचे सगळे सांगून ठेवलेलं आहे. की पहिला इंडेक्स जो तुम्ही बघितला त्या आयुर्वेदाच्या पुस्तकांचा, त्याच्यातच कळतं की एकानंतर एक जो रोग सांगितलेला आहे तो बरोबर त्यांनी क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सांगितले की ह्याच्यानंतर हा घडू शकतो, त्याच्यानंतर तो घडू शकतो. त्यांनी पूर्ण सिरियल सांगितलेली आहे. सो मॉडर्न मेडिसिनच्या ह्याच्यात बघितलं, त्याच्यात सुद्धा औषधं आणि ते रोग स्पेसिफिकली सांगितले गेले, दोन्ही एकमेकाशी मॅच होतात, त्याच्यात कुठेही वेगळं नाही. सो तेव्हाही रोग तेच होते आणि आत्ताही रोग तेच आहेत. नावं फक्त वेगवेगळी असतील, प्रेझेंटेशन वेगवेगळी असतील, सिम्पटॉमॅटॉलॉजी सेमच असणार आहे. म्हणजे त्या काळी पण माणूस स्ट्रेस घेत होता. ॲब्सोल्युटली. आता तेव्हा एवढी युद्ध चालायची, तेव्हा एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी चालायच्या, तेव्हा मला खाईल. ॲब्सोल्युटली. सिंह वगैरे असा प्रकार आहे. मस्त. मग तुम्ही SOPs करायला सुरुवात केलीत, बरोबर? कारण की क्लिनिकमध्ये तुम्ही चालू केलं हे ट्रीटमेंट द्यायला, वर्क झालं, आपण त्याचे एव्हिडन्सेस द्यायला सुरुवात केली, त्याने विश्वास वाढायला लागला. आता 25 वर्षाचा कालखंड आहे. ह्याच्यात मला काय एक प्रामुख्याने जाणवलं किंवा प्रकर्षाने जाणवलं की त्याच्यात SOP निर्माण करणं, स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर किंवा ऑपरेटिंग प्रोसिजर, बरोबर, की ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, ते कसं काय तुम्ही चालू केलं, का चालू केलं आणि त्याच्याने काय फायदा होतो? आता ती ना आपली नीड होती की जेव्हा बाबांचं हे पूर्ण ट्रॅजेडी माझ्या आयुष्यात घडलेली होती
आणि माझं आता जीवनाचं टार्गेट मी हेच धरलेलं होतं की मला हार्ट डिसीज फ्री नेशन पाहिजे. त्याच्यासाठी जे मला पुढे जायचं होतं, मला तेव्हा एक गोष्ट खूप प्रामुख्याने कळलेली होती की एकटा रोहित साने काहीही फायदा होऊ शकत नाही जगाला. मला हजारो रोहित साने निर्माण करावे लागतील जे ॲक्च्युअली हे कर्म करतील आणि पेशंट्सना त्यांच्या रोगामधनं त्यांना बाहेर काढून देतील. हे जेव्हा मला सत्य कळलेलं होतं तेव्हा मला त्याच्या पुढचं सत्य हेही कळलं की जी ट्रीटमेंट मी म्हणतोय ही फायदा करू शकते, त्या ट्रीटमेंटला जर मी SOPs मध्ये कन्वर्ट केलं नाही तर कोणीही ती इम्प्लिमेंट करू शकणार नाही, किंवा ते इम्प्लिमेंट करतील स्वतःच्या वेगळ्याच मेंदूने. आणि ते करत असताना एवढे डायव्हर्जन्स त्याच्यात निर्माण होतील की कधीच कंट्रोलमध्ये येणार नाही. आणि ॲलोपॅथी जसं पुढे गेलेलं आहे सिस्टमॅटाइज्ड फॉर्मॅटमध्ये, तसं आयुर्वेदा मला नेता येणार नाही. म्हणून पहिली गोष्ट होती फॉर्मेशन ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल्स. ते प्रोटोकॉल्स पूर्ण निर्माण केल्यानंतर पुढची गोष्ट असते त्या प्रोटोकॉलना ट्रेन करणं. ईच आणि एव्हरी डॉक्टरला, थेरपिस्टला, सगळ्या टीमला ट्रेन करायचं असतं. सो ही खूप चॅलेंजिंग जरी काम असलं तरी आय एन्जॉयड इट अ लॉट. कारण का मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी बऱ्याचशा माझ्या ज्युनियर्सना मी बरेचसे सब्जेक्ट शिकवलेले होते. सो शिकवणं हे माझा खूप मोठा छंद होता. तर लोक शिकले की नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण मला शिकवायला खूप आवडायचं. सो त्याच बेसिसवरती मी जेव्हा प्रोटोकॉल्स फॉर्म केले, ते प्रोटोकॉल्स फॉर्म केल्यानंतर त्या प्रोटोकॉल्सना ट्रेनिंग करायला जेव्हा मी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो आणि डॉक्टरांना शिकवायचो, तेव्हा ते शिकून त्यांनी जे पेशंट्सना इम्प्रूव्हमेंट करण्यात आली. त्याच्यानंतर तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट घडली ती म्हणजे व्हॅलिडेशन ऑफ दीज SOPs. की या SOPनी हा माणूस खरा बरा होतो, याचे रिसर्च आपण पब्लिश केले. सो आज जर आपण बघितले तर मागच्या 16-17 वर्षांमध्ये 150 पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स आपण पब्लिश केलेले आहेत. आणि आयुर्वेदातून एवढे रिसर्च पब्लिश केलेली ऑर्गनायझेशन आपणच एकटी असू, कारण का ईच आणि एव्हरी नवीन प्रोटोकॉल जो आपण आणतो त्याचे रिसर्च आधी पब्लिश होतात. सो ईच आणि एव्हरी औषधाचा एक अभ्यास असतो. ते औषध बरोबर चालते की नाही, ते औषध बनवण्याची एक SOP असते. त्या पेशंटला खायला कसं घालायचं, जेवणा अगोदर, जेवणानंतर, हे खाल्ल्यानंतर कुठपर्यंत किती तासात पोचणार, याचा पूर्ण डिटेल्ड अभ्यास जसं मॉडर्न मेडिसिन करतं तसंच माधवबाग करत असतं. आणि हे केल्या कारणाने मला जोपर्यंत विश्वास बसत नाही त्या SOP वरती, त्या ट्रीटमेंटवरती किंवा त्या औषधांवरती, तोपर्यंत मी ते औषध इंट्रोड्यूस होऊन देत नाही. कारण का हे सगळं जे काही करतोय ते मी बाबांना सॉरी म्हणायचं की मी तुम्हाला वाचवू शकलो नाही म्हणून बाकीच्यांना वाचवायचंय. ह्या कर्मासाठी करत असताना ह्याच्यात व्हॅलिडेशन ऑफ ऑल दीज SOPs इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का एखादी SOP जेव्हा आपण बनवतो त्याच्यात आपल्याला पुढे जाऊन थोडे मोठे काही ना काहीतरी मॉडिफिकेशन्स करायला लागत असतात. आणि हे करत जाताना आपल्याला रिसर्चचा बेस खूप घ्यायला लागतो. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सर्वात पहिलं SOP बनवणे, त्या SOPsना ट्रेन करणे, ट्रेन केल्यानंतर त्याचं रिसर्च व्हॅलिडेशन करणे, ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही 20-25 वर्षांअगोदर जी चालू झाली ती आज पण चालू आहे आणि माझ्या मते पुढच्या येणाऱ्या 200 वर्षांमध्ये सुद्धा कदाचित चालत राहणार. कारण का रिसर्च करणं आणि नवीन गोष्टी सिद्ध करणं हे माधवबागचा पूर्ण फोर्टे आहे आणि आपण तो करत राहणार आहोत. बरोबर. आणि त्याच्यामुळेच आय थिंक ते आयुर्वेदाचं मिसिंग PR आहे ते त्याला ड्यू आहे, ते मिळत राहणार आहे. ॲब्सोल्युटली कमाल. आणि कारण हे दोन वेगळे गोष्टी आहेत राईट, की एक तर स्वतःची प्रॅक्टिस आहे आणि दुसरं हे बिल्डिंग बरोबर सगळं एवढे मोठी ऑर्गनायझेशन आणि त्याच्यात परत ती क्वालिटी मेंटेन ठेवणं आलं, जी ट्रीटमेंट ती व्यवस्थित जाते की नाही, ते सगळ्या गोष्टी आल्या. प्लस नवीन सेंटर्स उभारणं आलं, त्याचे एक बिल्डिंग बरोबर प्रोसिजर असते. कारण का स्वतःची प्रॅक्टिस करणं हे खूप सोपं आहे की मलाच स्वतःला शिकवायचंय, मलाच SOP स्वतःला सांभाळून घ्यायचेत आणि तेवढ्याच गोष्टी मला रिसर्च स्वतःच्याच मेंदूत करून मला पुढच्या पेशंटमध्ये इम्प्लिमेंट करायचं. सो स्वतःची इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करणं खूप सोपं आहे. राईट. पण जे बनवलेलं ज्ञान आहे ते दुसऱ्यांकडे ट्रान्सफर करणं आणि ते ट्रान्सफर केल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच जोशमध्ये, त्याच डेडिकेशनने पेशंटला ते पूर्ण नॉलेज प्रसारित करणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट येणे ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. माझ्याबरोबर देव कदाचित माझ्याबरोबर होता म्हणून हे होऊ शकलं, नाहीतर दिस वॉज ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल.
खरंय. कारण की जसं म्हटलं, आयुर्वेदाच्या बद्दल एक विश्वास जागृत करणं हे पहिली स्टेप आहे कोणताही पेशंट येतो त्याच्यासाठी. कारण जोपर्यंत तेच कन्व्हिन्स नाही आहेत तोपर्यंत त्यांना दिलेली औषधं पण काम करणार नाही. व्हेरी ट्रू. त्यामुळे तेही त्याच्यातलं एक महत्वाची स्टेप असावी. बरोबर, 100%. कारण का यू आर ॲब्सोल्युटली राईट की एक माणूस जो पेशंट हे औषध खाणार आहे त्याला जोपर्यंत त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसत नाही तोपर्यंत त्याला त्याचा फायदा होणार नाही. हे कित्येक रिसर्चेसनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला त्या पेशंटला सांगायचं असतं तेव्हा त्या पेशंटला कळणाऱ्या भाषेत सांगावं लागतं. कित्येक लोक जे येतात ते वेगवेगळ्या माइंडसेटची लोक येत असतात. काही लोक जी असतात त्यांना तुम्ही जे द्याल ते छान तुम्हाला देव समजून तुम्हाला पूजतात. काही लोक असतात जे लॉजिकल ब्रेनचे असतात, ज्यांना 1+1=2 हे दाखवून द्यायचं असतं तेव्हाच ते ॲक्सेप्ट करतात. काही लोक असतात जे म्हणतात की मैं तभी खाऊंगा अगर मेरे को रिझल्ट मिलता है तो. असे बरेच वेगवेगळी लोक असतात. सगळ्यांना वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये शिकवावं लागतं. कारण का कुठल्याही सायन्सला जर आपल्याला प्रमोट करायचं असेल तर त्या सायन्सला पेशंटला समजावून देणं खूप गरजेचं असतं. त्याच्याशिवाय त्या पेशंटलाही फायदा होत नाही आणि पेशंटला फायदा झाला नाही तर सायन्सही प्रमोट होत नाही. राईट. तुम्ही ह्या सायन्सच्या धर्तीवर आणि तुम्ही हे जे बिल्ड केलंय मॉडेल त्याच्या धर्तीवर जवळजवळ अँजिओप्लास्टी असेल किंवा बायपासही लोकांच्या रिव्हर्स केलेले आहेत. म्हणजे ज्या दिशेने ते चाललेले ते न करता आपण त्यांना त्याच्यापासनं काय म्हणतात त्यांना जर प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केलेला आहे. ते कशा प्रकारे झालं आणि तो कॉन्फिडन्स कसा बिल्ड झाला तुमच्यातही ॲज अन ऑर्गनायझेशन आणि पेशंटमध्ये? ओके. थोडक्यात सांगतो की नॉर्मली ब्लॉकेज म्हणजे काय तर माझ्या शरीरात अतिरिक्त राहिलेली चरबी ही माझ्या शरीरातला ब्लॉकेज म्हणून आपण बोली भाषेत आपण म्हणू शकतो. बरोबर. सायन्सच्या भाषेत काय म्हणायचं तर एक्सेस अमाऊंट ऑफ कोलेस्ट्रॉल वॉज प्रोड्यूस्ड. जे कोलेस्ट्रॉल त्या रक्तवाहिन्यांच्या झालेल्या इजेला तिकडे पॅचअप करायला ते कोलेस्ट्रॉल वापरलं गेलेलं होतं. आता शरीरातच ऑलरेडी असे सगळे डिफेन्स मेकॅनिझम असतात. जसं तुम्ही गुगलवरती चेक केलं तर रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम म्हणजे शरीरात HDL नावाचा गुड कोलेस्ट्रॉल असतो जो अतिरिक्त उगाच कुठेतरी पडलेली जी कोलेस्ट्रॉलचे माल आहे त्याला उचलून परत लिव्हरमध्ये तो आणणार असतो. सो आपल्या ट्रीटमेंटचा बेसिक फंडा काय असतो की जितकं जमेल तितकं HDL वाढवा, जितकं जमेल तितकं LDL कमी करा. सो LDL कमी केलं, HDL वाढवलं की असलेले नको तिकडे बसलेले कोलेस्ट्रॉल मॉलिक्यूल परत उचलून लिव्हर मध्ये आले की प्रॉब्लेम संपला. एवढं सिंपल कन्सेप्ट होता. त्या कन्सेप्टला आपल्याला औषधांनी त्या ट्रीटमेंटने आपल्याला जोड द्यायची होती. आता ती औषधं द्यायची कशी? एक तर तोंडातून देऊ शकतो किंवा दुसरं गुदद्वारातून देऊ शकतो. तर बऱ्याच वेळेस म्हटलं जातं गुदद्वारातून बस्ती का दिली जाते कारण का दॅट इज अ ब्युटिफुल फॉर्मॅट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन की आपण जेव्हा गुदद्वारातून औषध देतो तेव्हा त्या औषधावर वेगळी कुठलीच प्रक्रिया होत नाही शरीराची. तिकडनं ॲब्झॉर्ब होतं. 6-8 तासात ते ॲब्झॉर्ब होऊन हृदयापर्यंत पोहोचलं की त्याचं काम इमिजिएटली चालू होऊन जातं. सो स्नेहन, स्वेदन, रुद्धारा, बस्ती असे वेगवेगळे आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स बनवले आणि त्याचा फायदा घेत आपण ह्या लेवलवरती पोहोचलो जिथे आपण अँजिओग्राफी बिफोर द ट्रीटमेंट आणि अँजिओग्राफी आफ्टर द ट्रीटमेंट आणि त्याच्यात सुद्धा आपण CT अँजिओग्राफी विच इज विथ व्हॉल्युमेट्रिक प्लाक असेसमेंट म्हणजे आत्ता सध्या जे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज 70%, 80% जे सांगितलं जातं त्याच्याऐवजी CT अँजिओग्राफीमध्ये त्या ब्लॉकेजचा लेंथ, ब्रेड्थ आणि विड्थ ही पूर्ण चेक करून क्युबिक मिलीमीटरमध्ये ब्लॉकेजेस सांगितले जातात आणि त्या क्युबिक मिलीमीटर आधीची CT अँजिओग्राफी आणि नंतरची CT अँजिओग्राफी किती क्युबिक मिलीमीटर कमी झाले तुमच्या ब्लॉकेजेसचे ते आपण दाखवून देतो या सगळ्या ट्रीटमेंटमधनं. त्याचबरोबर जसं पुढे गेलो तेव्हा कित्येक माझे ॲलोपॅथीचे फ्रेंड्स मला विचार ठीक आहे ब्लॉकेज कमी झाले पण तुझ्या ह्याच्याने त्या पेशंट्सची लाईफ स्पॅन वाढला का? तर तसे कित्येक ट्रायल ॲलोपॅथीमध्ये आहेत ज्याला तुम्ही गुगलवरती चेक केलं तर करेज ट्रायल म्हणून एक ट्रायल आहे. त्या करेज ट्रायलमध्ये सांगितलं गेलेलं आहे की अँजिओप्लास्टी करा, बायपास सर्जरी करा किंवा तुम्ही मेडिकल मॅनेजमेंट करा. या तिन्हीमध्ये जरी केलं तरी तो लाईफ स्पॅन तुमचा अँजिओप्लास्टी आणि बायपासने काहीही इम्प्रूव्ह होत नाही. हे क्लिनिकल ट्रायल्स आहेत. करेज ट्रायल म्हणून आहे, गुगलवरती कोणीही चेक करू शकतं ते. आता तो जो डेथ रेट आहे त्या मेडिकल मॅनेजमेंटचा आणि अँजिओप्लास्टीचा तो ऑलमोस्ट सेम आहे, साधारण 12 ते 13%. तर तोच 12 ते 13% जेव्हा आपण आपल्या आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटमधनं बघतो तो आपण 5 ते 7% डेथ रेट आपण करायचा प्रयत्न करतो पूर्ण 3 वर्षांमध्ये. सो ह्या गोष्टी जेव्हा आपण क्लिनिकली टेस्ट करून आपण जगाला दाखवतो तेव्हा लोकांचा विश्वास त्याच्यावरचा वाढत जातो.
त्याचबरोबर कित्येक मला डॉक्टर्स माझे जे मित्र असतात कार्डिओलॉजिस्ट ते मला विचारतात की अरे मग ह्याच्याने ब्लड सप्लाय वाढलं हे तू कसं दाखवतो. तर नवीन नवीन आजकाल टेस्ट आलेले आहेत मॉडर्न मेडिसिन्सचं, त्याला FFR म्हणतात, फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह. त्या फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह अँजिओग्राफीवरच्या टेस्टवरती अप्लाय करायची टेस्ट असते ही, आणि ह्याच्यात सुद्धा आपण दाखवून देतो बिफोरचा FFR आणि नंतरचा FFR किती इम्प्रूव्ह झाला रक्तपुरवठा हे आपण दाखवून देतो. सो हे दाखवणं, व्हॅलिडेशन करणं, ह्याच्याने मला सुद्धा स्वतःला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि जगाला सुद्धा कॉन्फिडन्स येतो की जे काही करतोय ते खोटं करत नाहीये, जे काही करतोय ते सत्य करतोय. राईट. म्हणजे अगदी पेशंट त्याला सांगितलं असेल, कारण ते अँजिओप्लास्टी नंतरच तो तिथेच प्रश्न विचारतात 5 मिनिटात होईल टाईप्स, आणि फुल स्ट्रेसफुलच असतं सगळं वातावरण. तिथला पेशंट हे सगळं करूनही पूर्ण रिझॉल्व्ह करू शकतो त्याचा प्रॉब्लेम. ॲब्सोल्युटली सांगितलेल्या कसं असतं, 2-3 गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. समजा आपण अँजिओप्लास्टी करायचा प्लॅन करतोय, त्या अँजिओप्लास्टीमध्ये 2-3 गोल्स आपण स्वतःला सेट केलेले असतात एखाद्या पेशंटने. एखादा गोल, पहिला गोल काय असतो की अँजिओप्लास्टी केल्या कारणाने माझा ब्लॉकेज निघून गेला पाहिजे, हे पहिलं टार्गेट असतं. दुसरं टार्गेट पेशंटचं काय असतं, तर अँजिओप्लास्टी केल्या कारणाने माझा रक्तपुरवठा माझ्या हृदयाकडे येणारा इम्प्रूव्ह झाला पाहिजे, हे दुसरं टार्गेट असतं. तिसरं टार्गेट काय असतं की ह्या अँजिओप्लास्टी केल्यामुळे मला परत हार्ट अटॅक नाही आला पाहिजे, हे तिसरं टार्गेट असतं. आणि चौथं टार्गेट शेवटचं काय असतं, तर अँजिओप्लास्टी केल्या कारणाने मला माझा डेथ रेट, मी मृत्युमुखी नाही पडलो पाहिजे. हे 4च टार्गेट असतात कोणालाही अँजिओप्लास्टी किंवा बायपास करण्यासाठी. आता हे 4 टार्गेट्स जर सर्जरी न करता तुम्हाला करता आले तर एनीबडी विल अवॉइड सर्जरी. सो हेच आपण करून द्यायचा प्रयत्न करत असतो. मदत फक्त लागते पेशंटकडनं. ते पेशंटकडनं मदत असते ती जेवणाची, तुमच्या लाईफस्टाईलची, व्यायामांची. तेवढी जर तुम्ही त्या लाईफस्टाईलला डिसिप्लिनमध्ये ठेवून मदत केलेली असेल तर तुम्ही स्वतःच तुमचे स्वतःचे ब्लॉकेजेस रिव्हर्स करू शकता. त्याचं खूप सिम्पल सायन्स असतं जे आपण युजली पेशंटला पूर्ण इम्प्लिमेंट करायला मदत करत असतो. पण सांगायचा प्रश्न असा की समजा अँजिओप्लास्टीमध्ये आपण हे गणित जर आपण बघितली तर अँजिओप्लास्टी केल्याच्या साधारण 3 वर्षांमध्ये हार्ट अटॅक किती लोकांना येतो, तर साधारण 17 ते 18% लोकांना 3 वर्षात हार्ट अटॅक येऊ शकतो. हे करेज ट्रायल, इस्चेमिया ट्रायल असे बरेच ट्रायल आहेत, ह्याच्यात दाखवलं जातं. ओके. मृत्युमुखी किती लोक पडतात, तर 12 ते 13% लोक मृत्युमुखी पडतात 3 वर्षांमध्ये हार्ट अटॅक म्हणजे अँजिओप्लास्टी नंतर सुद्धा. सो हे परत बरेचसे वेगवेगळ्या करेज ट्रायलसारख्या ट्रायल्सनी दाखवून दिलेलं आहे. बऱ्याच वेळेस ऑर्बिटा नावाची ट्रायल जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर प्लासिबो कंट्रोल ट्रायल होता की मला छातीत दुखायला नाही पाहिजे हे जे पेशंटचं टार्गेट असतं, त्या अँजिओप्लास्टीचा ऑर्बिटा ट्रायलमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की ज्याच्यात शॅम कंट्रोल म्हणजे खोटी अँजिओप्लास्टी केली काही लोकांची आणि काही लोकांची खरी अँजिओप्लास्टी केली. त्याच्यात असं दिसण्यात आलं की या दोन्ही ग्रुप्समध्ये त्यांच्या छातीतल्या चेस्ट पेनमध्ये काहीही वेगळा फरक दिसलेला नव्हता. सो हे ट्रायल्स झालेले आहेत आणि बाहेरच्या देशात झालेले आहेत आणि मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये झालेले ट्रायल्स आहेत. कोणीही गुगलवरती जाऊन ते वाचू शकतं की नॉर्मली होतं काय की अँजिओप्लास्टीला आपण जे एकदम पॉवरफुल समजतो ती फक्त हार्ट अटॅकचे जे 6 तास असतात त्याच्यात रेस्क्यू करायचं असेल तर आयदर आजकाल इंजेक्शन्स असतात जे थ्रॉम्बोलायटिक इंजेक्शन्स असतात ते वापरू शकतो किंवा अँजिओप्लास्टी तिथे करू शकतो. त्या 6 तासांच्या कालावधीत 6 तास सोडून स्टेबल कॉरोनरी आर्टरी डिसीज जिथे असतो, जिथे मला हार्ट अटॅक आलेला नाही फक्त ब्लॉकेज दिसलेले आहेत, तिथे अँजिओप्लास्टी न करता मेडिकल मॅनेजमेंट केली तरी त्याच्याने तुम्हाला तेवढाच फायदा मिळू शकत असतो. ओके. डॉक्टर, मला असं विचारायचं होतं तुम्हाला की आता आपण हार्ट आणि अँजिओप्लास्टी बायपासच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह हा आपला राऊट आहे. हे फार एक्स्ट्रीम सिच्युएशन झाली, पण इन जनरल डेली लाईफमध्ये किंवा दैनंदिन जीवनात लोकांना विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. अगदी बीपीचा जनरल प्रॉब्लेम आपल्याकडे तर बऱ्याच लोकांना असतो, डायबिटीज असतो आणि काही काळ तर एकदम बेसिक काहीतरी दुखतंय वगैरे असे प्रॉब्लेम असतात. अशा सिच्युएशनमध्ये पण आपण माधवबाग पॅटर्नमध्ये करू शकतो काही? जर आपण हार्ट डिसीज सारखा रोग ट्रीट करू शकतो तर हे छोटे रोग तर शुअरली ट्रीट करू शकतो. जर आपण वाघाशी मारामारी करू शकतो तर सश्याशी तर नक्कीच करू शकतो. सो बऱ्याच वेळेस छोटे छोटे सुद्धा रोग असलेले पेशंट्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल ॲसिडिटीचे असतील, काही काहींना पोट साफ होत नाही ह्याच्या बाबतीत असतील, काही फिमेल्स असतात ज्यांना गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात, असे सुद्धा पेशंट आपल्या क्लिनिक्सना येत असतात. ॲज वेल डायबिटीज तर 100% काम होऊ शकतं. ब्लड प्रेशरवरती भरपूर छान काम होऊ शकतं. वजन कमी करायला लोक आपल्याकडे येत असतात.
ह्या सगळ्या प्रकारचे लोक येत असतात. आणि मेजरली लोकांचा कल जो असतो तो आत्ता जे आपल्याकडे जे जास्तीत जास्त पेशंट आणि आपली जी सर्वात जास्त स्ट्रेंथ आहे ती हार्ट डिसीज. सो हार्ट डिसीजमध्ये जे पेशंटना समजा पायावरती सूज आलेली आहे, चालताना, जिने चढताना, धावताना दम लागायला लागलेला आहे, बऱ्याच वेळेस छातीत कधी ना कधीतरी दुखत असतं, हाताला रेडिएट होतं, पाठीला दुखतं, जबड्यामध्ये दुखतं, असे बरेचसे वेगवेगळे सिम्प्टमॉलॉजी असते. किंवा बऱ्याच वेळेस असे पेशंट असतात ज्यांना चालताना इम्बॅलन्स होत असतो, चालताना त्यांना छातीत दुखायला लागलेलं असतं म्हणून त्यांना जास्त डिस्टन्स चालू शकत नाही. असे बरेच वेगवेगळे सिम्प्टमॅटॉलॉजी असते, एक तर सिम्प्टम्सवाले नाहीतर ॲक्च्युअल रोगात आतमध्ये असलेले बरेच वेगवेगळ्या कॅटेगरीचे पेशंट्स असतात. सिम्पल साधी ॲसिडिटीपासून ते तुम्ही हार्ट डिसीजपर्यंत जर बघितलं तर सगळ्या कॅटेगरीमधले पेशंट्सना आपल्याकडे ट्रीट करायचे प्रोटोकॉल्स पण आहेत, औषधं पण आहेत आणि पुरेपूर थेरपीजसुद्धा आहेत. बरोबर. आणि ह्याचा एक जनरल जर्नी कशी असते एखादा पेशंट जेव्हा आपल्या क्लिनिकला येतो? सिम्पल. जेव्हा कधी एखादा पेशंट आपल्या क्लिनिकला येतो तर क्लिनिक असेल किंवा हॉस्पिटल असेल कुठे येतो तर पहिले त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स होत असतात. आता इन्व्हेस्टिगेशन्स तेवढेच मोजके इन्व्हेस्टिगेशन होतात ज्याच्या बाबतीतले तुमचे कंप्लेंट्स आहेत. सो जर तुमची कंप्लेंट आहे की मला फॉर एक्झाम्पल चालताना दम लागतोय, मला जिने चढताना दम लागतोय, सो अशी जर छोटीशी कंप्लेंट असेल आणि पेशंट म्हणतो की नाही मला कधी कधी थांबलो की ते बरं होऊन जातं, सो एवढी छोटीशी कंप्लेंट असते. पण आम्हाला माहिती असतं की त्याच्या आतमध्ये हृदयरोग बसलेला आहे, वी कांट टेक इट लाईटली. सो मग तिथे ECG काढणं असेल, तिथे आपल्याला बेसिक हार्ट रेट चेक असेल, BPचा चेक असेल, हे खूप प्रिमिटिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला कळतं की कोणाच्या हृदयावरती खरा खरा प्रॉब्लेम घडतोय. मग त्या व्यक्तींना समजा स्ट्रेस टेस्ट करायची असेल ज्याच्यावरती पट्ट्यावरती आपल्याला चालायचं असतं आणि आपण हार्ट रेट आणि VO2 max मॉनिटर करत असतो, ती स्ट्रेस टेस्ट असेल किंवा एखादा 2D इकोला आपल्याला रेफर करायचं असेल ज्याच्याने 2D इकोमध्ये आपल्याला हृदयाची जी आत्ता तुमची ॲनाटॉमी आहे ती किती छान येते आपल्याला कळू शकतं. बऱ्याच वेळेस स्ट्रेस थॅलियमची गरज लागते, बऱ्याच वेळेस GLS इकोची गरज लागते. असे खूप वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करावे लागतात कधी कधी. आणि कधी कधी काही इन्व्हेस्टिगेशन करायला लागत नाही कारण का आपल्याला क्लिअर कळतं, कारण का पेशंट बऱ्याच वेळेस त्यांची इन्व्हेस्टिगेशन घेऊन पण आलेले असतात. कधी कधी ते पेशंटची हेल्थ एकदम छान असते, ती फक्त भीतीमुळे त्यांना काही ना काहीतरी उगीच ते डोक्यात आलेलं असतं. सो असे सगळ्या प्रकारची लोक आपल्याकडे येत असतात. आता हे इन्व्हेस्टिगेशन जसे होऊन गेले त्या इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला कळतं ह्यांचा रोग ॲक्च्युअल काय आहे. आता तो रोग कळल्यानंतर आपले जे सॉफ्टवेअर असतात ज्याला आपण क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो, त्या सिस्टीममध्ये जेव्हा हे आकडे आतमध्ये जातात तेव्हा ती सिस्टीम त्याला पूर्ण गेज करून डॉक्टरांना प्रोटोकॉल सांगत असते की ह्या प्रोटोकॉलच्या अनुसार तुम्ही ह्या पेशंट्सना ट्रीट करायचं आहे. कारण का आता जी आपण सिस्टीम अजून त्याच्यात बिल्ड करतोय त्याच्यात तर असं कळेल की गोव्यामधला एक पेशंट होता तुमच्याबरोबरच्या असलेल्या सिम्प्टमचा, त्यांना ही ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना इतक्या दिवसात इतकं बरं वाटलेलं होतं, ते तुम्ही इथे इम्प्लिमेंट करू शकता. सो हे AI सिस्टीम आपण जी इनबिल्ड करतोय त्याच्यामुळे हे पुढचे फायदे आपल्याला होताना दिसून येतात. सो ही जसं प्रोटोकॉल दिला जातो त्या पेशंटला त्या डॉक्टरकडनं, तर त्या प्रोटोकॉलमधला पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन असतो. तो ट्रीटमेंट प्लॅन कधी कधी 2 महिने, 1 महिने, 3 महिने असा ॲग्रेसिव्ह प्लॅन असू शकतो. ॲज वेल त्याच्या पुढचे साधारण 8 ते 9, 10 महिने हे पूर्ण कन्झर्वेटिव्ह प्लॅन असू शकतो. म्हणजे एकदा रोग तुमच्या शरीरातून रिव्हर्स केला की परत नाही यायला पाहिजे, त्याच्यासाठी पुढचे 9-10 महिने आपण तुम्हाला पूर्ण फॉलोअपमध्ये ठेवलेला असतो. हे पूर्ण ट्रीटमेंट जी प्लॅन असते, ह्या ट्रीटमेंट प्लॅनमध्ये 3 मेजर गोष्टी असतात. एक तर सर्वात इम्पॉर्टंट काय असतं, तुमचं पंचकर्म. या पंचकर्माची प्रोसेस केल्या कारणाने शरीराची पूर्ण शुद्धी होते. शरीरातून जे काही वाईट गोष्टी आपण एवढ्या वर्षात ॲक्युमुलेट केलेल्या असतात ते आपण बाहेर काढत असतो आणि शरीराला छान मजबूत करून देत असतो. शरीरातले सगळे ऑर्गन्स बरोबर कामं करायला लागतात ज्याच्यामुळे शरीर खुश झालेलं असतं. सो ही पहिली गोष्ट आपण पंचकर्मातून करायचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट आपण काय करत असतो तर डायटचा खूप इम्पॉर्टंट प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो. आपण आतमध्ये काय टाकतोय आणि ते डायट आतमध्ये जाऊन काय काय प्रोसेसिंग होतंय शरीराचं, ह्याच्यावरनं आपण तुमचा एक डायट प्लॅन बनवत असतो. बऱ्याच वेळेस आपण डायट प्लॅन कागदावर देऊ शकतो, कधी कधी आपण तो डायट किट तुम्हाला करून देतो. कारण का जर रोगाची तीव्रता खूप पुढे गेलेली असेल तर तो किट आपण तुम्हाला बनवून देतो, म्हणजे तुम्हाला काहीही शोधायची गरज लागत नाही. तो एक 6-7 किलोचा बॉक्स असतो. त्याच्यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, सूप सगळं असतं. तुम्ही फक्त एवढंच करायचं की त्या बॉक्स शिवाय दुसरं काहीही खायचं नाही. बाकी जबाबदारी आमच्यावर सोडा.
तुमची मदत आम्हाला एवढीच पाहिजे असते की त्या बॉक्सशिवाय तुम्ही काही नाही खाल्लं की तुम्हाला तुमचा रोग पूर्णपणे आटोक्यात येताना दिसतो. त्याच्यात एव्हरी 3rd डे तुम्ही तुमचं वजन चेक करू शकता किती कमी होतंय. जर डायबिटीज आहे तर तुम्ही तुमची ब्लड शुगर चेक करू शकता किती दर तिसऱ्या दिवशी कमी होत चाललंय. तुमचं ब्लड प्रेशर दर तिसऱ्या दिवसाला आटोक्यात यायला लागतं. ब्लॉकेजेससाठी असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स असतात. हार्ट रेट, ब्लड प्रेशर हे किती कंट्रोलमध्ये येतं आहे, LDL HDL हे किती कंट्रोलमध्ये येतं आहे, हे आपण कंटिन्युअस सेट ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स दर फ्रिक्वेंट इंटरव्हल्सला लावलेले असतात, जे पेशंटला कळायला लागतं ओके मी हे करतोय त्याच्याने मला एवढं इम्प्रूव्हमेंट दिसतं. म्हणजे सब्जेक्टिव्ह तर स्वतःला दिसतं, ऑब्जेक्टिव्ह सुद्धा मला आकड्यांवरनं दिसायला लागलं की कॉन्फिडन्स बिल्ड होतो. बरोबर. सो हा 9, 10, 12 महिन्यांचा हा पूर्ण प्लॅन असतो, ज्याच्यात पहिले 1-2 महिने फक्त हे डाएट वगैरे करायचं असतं. त्याच्यानंतर 10-12 महिने आपण घरातलंच खायचं असतं, पण त्याच्यात आम्ही तुम्हाला शिकवलेलं असतं की काय खायचं आणि काय नाही. बरोबर. सो हा पूर्ण प्लॅन केल्यानंतर याचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा करतो तेव्हा तो माधोबागचा प्रोटोकॉल म्हणून म्हटला जातो आणि त्याच्यामुळे डिसीज रिव्हर्सल होताना खूप सोपं दिसून येतं. कमाल. हे डाएट किटची तुम्हाला कुठनं कल्पना आली आणि ते कारण किती आता समजून सांगितल्यावर कंट की अरे किती म्हणजे क्लिअरली बरोबर ॲड्रेस होत आहे. ॲब्सोल्युटली. काय होतं डाएट किटचा कन्सेप्ट ना हा साधारण 2018-19च्या कालावधीत माधोबागमध्ये आपण सुरुवात केली. त्याच्या अगोदर डाएटवरती 100% आपला प्रभाव असायचा. 2006 पासून 2015-16 पर्यंत आपण खूप डाएट लोकांना सांगायचा प्रयत्न करायचो. पण प्रॉब्लेम काय व्हायचा की आम्ही सांगायचो आता काका तुम्ही फक्त 2च चपात्या खायच्या. काका म्हणायचे ओके 2च चपात्या खाणार, त्याआधी 4 खायचे ते 2च खायला आम्ही सांगायचो म्हणून ते घरी जायचे आणि 2च खायचे, पण वजन काही उतरायचं नाही. तेव्हा आम्ही विचार करायचो काय नक्की झालंय, तर डेफिनेशन क्लॅश असायचा की आम्ही 2 चपात्या आम्ही विचार करायचे एवढ्या असतील, त्यांच्या 2 चपात्या एवढ्या असायच्या. सो व्हायचं काय, ते 4 चपातीला कन्वर्ट करायचे 2 चपातीमध्ये. म्हणजे कॅलरीज तेवढेच जात आहेत, कार्ब्स तेवढेच जात आहेत, सगळं तेवढंच जात आहे, म्हणजे काही हलणार नाही काटा. सो मग तिथे आपल्याला कळायला लागलं की एवढ्या सगळ्या, कारण का दरवर्षी आपल्याला 40-50 हजार लोकांना जर आपल्याला इम्प्लिमेंट करून द्यायचं एवढं, तर इंडिव्हिज्युअली सगळ्यांच्या घरात जाऊन सांगणं अशक्य आहे. म्हणून तिथे आपण स्टँडर्डाईज केला आपला डाएट किट की तुम्हाला आम्ही सगळं करून देतो. कारण का दुसरा कन्सर्न काय असायचा, लोकांना शोधायला जायला लागायचं की आता मी हे मला दिलेलं आहे लिहून, हे मी कुठे शोधून आणू. ते तर अर्ध्या गोष्टी मिळायच्याच नाहीत, मिळाल्या तरी त्यांची क्वालिटी धड नाही आणि क्वालिटी जरी धड असली तरी क्वांटिटी तेवढी अवेलेबल नाही. तसे बरेचसे प्रॉब्लेम असायचे. ज्या प्रॉब्लेम्सना सॉर्ट आऊट करायला आपण तो डाएट किटचा निर्माण केला आणि डाएट किट निर्माण केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की दर वर्षाला आपण कित्येक किलो, म्हणजे एका माणसाचे एका महिन्याला 4-1 किलो आपण कमी करत असतो. असं आपण जर बघितलं तर साधारण 2-2 लाख किलो आपण पेशंटचे या पृथ्वीवरचे कमी करून देतो दर वर्षाला. सो कोणी नाही तर पृथ्वी तरी आम्हाला आशीर्वाद देत असेल की माझ्यावरचा भार काहीतरी कमी केलात तुम्ही. वा कमाल. तर हे डाएट किट मधलं जे काही कॉन्टेंट आहे त्याला पण आपण आयुर्वेदिक बेस दिलेला आहे. त्याला पूर्ण बेस असतो. वाताचं, पित्ताचं, कफाचं, तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक नाही झाल्या पाहिजे त्याची सगळ्याची काळजी घेतो. बरेच जैन पेशंट आपल्याकडे येत असतात, त्यांना कांदा लसूण नाही चालणार, ह्या गोष्टी असतात. बरेचसे नॉनव्हेज पेशंट आपल्याकडे येत असतात, त्यांना सुद्धा प्रोटीनचं तेवढंच फ्रिक्वेंट आतमध्ये कन्झम्पशन झालं पाहिजे ह्याचा विचार करावा लागतो. कित्येक लोकांना खायची खूप हौस असते आणि त्यांना नाही खाल्लं तर कसं तरी त्रास व्हायला लागतो, म्हणून मग सारखं थोड्याशा इंटरव्हलमध्ये काहीतरी द्यावं लागतं, पण ते पण बादलं नाही पाहिजे अशी सोय करावी लागते. हजारो लिमिटेशन्स आणि हजारो कन्सर्न्सना सॉल्व्ह करणारा हा डाएट किट आहे, जो डाएट किट पेशंटसाठी एवढा सोपा आहे की तुम्ही एवढा सिंपल गोष्ट जरी फॉलो केली, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, ब्लॉकेजेस असतील, या सगळ्या रोगांना कंट्रोल करायला, तुमचं वजन कमी करायला हे सोपा रस्ता तुम्ही घेऊ शकता. राईट. आणि हा ट्रीटमेंटचा पार्ट आहे. ॲब्सोल्युटली. मला डाएट किट द्या फक्त तर नाही, तुम्हाला रोग असल्याशिवाय तर डाएट किट मिळणार नाही. 4 किलो महिन्याला कमी झाले. मस्त. आणि म्हणजे आयुर्वेदाचा बेस आहे आणि अशा प्रकारे आपण ते ट्रीट करत जातो आणि एक 9 महिन्यांमध्ये फॉलोअप्स असत असतात थ्रू आउट. फॉलोअप म्हणजे एक पेशंट पूर्ण वर्षभरातून आपल्याकडे साधारण 21 तास
तो आपल्याबरोबर स्पेंड करत असतो. म्हणजे 21 सिटिंग्स तो वर्षभरातून आपल्याकडे येतो. म्हणजे थोडक्यात काय, तर महिन्याला साधारण 1 वेळा किंवा 2 वेळा मॅक्सिमम त्यांनी यायचंय वर्षभरात, आणि ते पण किती, तर 1-1.5 तासासाठी. बरोबर. सो तेवढं जरी तुम्ही तिकडे क्लिनिकमध्ये आलात आणि हजेरी लावली आणि ते पंचकर्म करून घेतलं की शरीर पूर्ण रिन्यू होतं, मस्त आतमधून तुम्हाला एकदम छान जोश आल्यासारखं होतं. पूर्ण महिनाभर ऐश करायला तुम्ही मोकळे. म्हणजे तुमचं काम सोपं झालं, कारण का पूर्ण शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या होत्या ज्यांना जे डॅमेज होणार होतं ते डॅमेज प्रोटेक्ट करण्यात आलं आणि असलेल्या डॅमेजला हील करण्यात आलं, ज्याच्यामुळे शरीरातलं चलनवलन छान झालं, ज्याच्यामुळे शरीरात आतमध्ये कुठलंही डॅमेज होत नाही. सो इट इज सो सिम्पल. कमाल. आणि असे 8 ते 10 लाख लोकांपर्यंत आपण ऑलरेडी पोहोचवली आपली ट्रीटमेंट. येस. आणि अजून ते चालूच आहे. आता 300 पेक्षा 350 अराउंड आपले सेंटर्स, 350 सेंटर्स आहेत, 3 हॉस्पिटल आहेत. सो ह्या स्पीडने आपण जसं चालतोय त्याच्यात आपण प्लॅन असं करतोय की हृदयरोगाचा स्पीड आज जो आहे, आज जर आपण बघितलं तर हृदयरोगाचे रॉ मटेरियल कोण आहेत, तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि ओबेसिटी. तर डायबिटीजचं आज जर भारतातली संख्या बघितली तर साधारण 12 ते 14 करोड लोक ऑलरेडी डायबिटिक आहेत भारतात, आणि तेवढाच फिगर आहे ज्यांना माहिती नाहीये अजून ते डायबिटिक आहेत करून. सो ते प्री डायबिटीज किंवा डायबिटीज ह्या क्षेत्रात असू शकतील. सो टोटल तुम्ही डायबिटीजचाच गॅमेट किती मोठा आहे तो बघून घ्या. त्याच प्रकारे साधारण 25% जनता भारतातली ही ब्लड प्रेशरनी ग्रसित आहे, आणि त्याच्याहून जास्त लोक, साधारण 31% पेक्षा जास्त लोक आज भारतात ओबेसिटीने ग्रस्त आहेत. सो जर आपण टोटल अंदाज बघितला तर माधवबागचे 350 क्लिनिक हे कुठेही पुरेसे पडणार नाहीयेत. प्लॅन आपण 1000 क्लिनिकचा करतोय, पण 1000 क्लिनिक सुद्धा आपल्याला पुरेसे पडणार नाहीये. मला मदत पाहिजे जनतेकडून, की तुम्ही जर एवढे छोटे छोटे प्रिन्सिपल्स जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली, की काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, व्यायाम कसा करायचा, गरज लागली तर पंचकर्माची मदत करू, हे जर छोटे छोटे प्रिन्सिपल्स तुम्ही फॉलो करायला सुरुवात केली तर तुम्हाला ना माधवबागची ना कुठल्याही डॉक्टरची कधीही गरज लागणार नाही. बरोबर. आणि तो एकूण टक्केवारी आपण कमी करायला मदत करू. ॲब्सोल्युटली. कमाल. मला जसं आपण सुरुवातीला पण आयुर्वेद आणि ॲक्सेसिबिलिटीबद्दल बोलतो, म्हणजे PR बोललोच आपण, की त्याचा लोकांपर्यंत किती पोहोचलाय, कशा प्रकारे पोहोचलाय, तो एक प्रश्न आहे. पण ॲक्सेसिबिलिटी, जसं आता समजा आम्हाला डे टू डे लाईफमध्ये काहीतरी जर विचार करायचा असेल किंवा काहीतरी अभ्यास करायचा असेल की हे चांगलं आहे की वाईट आहे, आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाचा रेफर करायचा असेल तर कसं पोहोचणार आम्ही त्याच्यापर्यंत? बरं, आत्ता जर आपण बघितलं तर गुगलवरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत. जसं मॉडर्न मेडिसिनच्या सायन्समधले अवेलेबल आहेत, तसंच आयुर्वेदाचं सुद्धा अवेलेबल आहे. एक दुसरं, आपले बरेचसे असे पॉडकास्ट असतात ज्याचे तुम्ही कमेंट्स करू शकता आणि त्याच्यावरती आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ, ज्याच्यावरनं तुम्हाला अजून ज्ञान मिळू शकेल. तिसरं, आपण बऱ्याच वेळेस पुस्तकं आपण वेगवेगळी छापलेली असतात, त्या पुस्तकांमधनं तुम्हाला ते ज्ञान मिळू शकतं. चौथं, आपल्या कुठल्याही क्लिनिकमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन कुठल्याही डॉक्टरांशी आपल्या बोललात तरी ते तुम्हाला सुद्धा ते ज्ञान देऊ शकतात. पाचवं, आपले असे एज्युकेशनल लेक्चर्स आपण बरेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो, ज्याच्यातून आपण जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस निर्माण करू शकतो, ज्याच्यातून तुमचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ते आपण पटापट तिकडच्या तिकडे सॉल्व्ह करू शकतो. आणि 6वी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट, की माणसाने जर प्रिन्सिपल्स समजून घेतले तर त्यांना कधीच आमची गरज लागणार नाही, कारण का ते प्रिन्सिपल्स फॉलो केल्यानंतर हे प्रॉब्लेम्स आपोआप गायब होतात आणि तुम्हाला तुमचं ज्ञान तुम्हाला अवेलेबल होतं, की मागच्या वेळेस मी हे केल्याने बरं झालेलं होतं, पुढच्या वेळेस मला तेच इम्प्लिमेंट करायचं. म्हणजे किल्लीच तुमच्या आरोग्याची तुमच्या हातात देतोय, की ती दरवेळेस कुलूप दिसलं की ती किल्ली टाका, की तुमचं काम सोपं होणार आहे. कमाल. त्यामुळे त्याला धरून ठेवलं की आपलं आयुष्य सुकर होणार आहे. म्हणजे अशा हे 5-6 जे पर्याय आहेत त्याच्यातनं आपण आपली क्युरिओसिटी आहे ती करू शकतो, पण प्रश्न विचारायला आधी आपण सुरुवात केली पाहिजे. बरेचदा आपण काय आंधळेपणानेच विश्वास ठेवतो गोष्टींवर, आणि त्यामुळे जे चालू आहे तेच करत राहतो. पण नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण सुरुवात केली आयुर्वेद आणि ह्याच्याबद्दल, पण हे इंटिग्रेटेड अप्रोच किती सुंदर आहे आणि किती छान प्रकारे तुम्ही लोकांपर्यंत नेताय. आणि जसं म्हटलं तुम्ही ज्या प्रकारे तो मांडताय ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. की आज तुम्ही म्हणताय, मला पण पर्सनली खूप क्युरिओसिटी जागृत झाली की हे मला वाचलं पाहिजे, की ह्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. आणि बरेचदा काय होतं, हे आपलं इथलं आहे बरोबर, पण मध्ये ते सायन्स एक्झॅक्टली, पण मध्ये त्याचं काहीतरी झालं आणि ते आपल्यापासून दूर गेलंय. युजली ह्याची पण स्टोरी नीट समजून घ्यायला हवी, की ब्रिटिश काळामध्ये साधारण 1850 1870 वगैरेच्या काळामध्ये आयुर्वेद जबरदस्त स्ट्रॉंग होता.
त्यावेळेला एवढी युद्ध व्हायची, तेव्हा काही ॲलोपॅथी नव्हतं, बरोबर, तेव्हा आयुर्वेदच असायचं. त्या युद्धांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वुंड्स व्हायचे, डॅमेजेस व्हायचे. तेव्हा तर TB आपल्या भारतात केवढा जोरदार असायचा. तेव्हा सगळे वैद्य जे ट्रीट करायचे ते आयुर्वेदानेच ट्रीट करायचे. जेव्हा ब्रिटिशांना भारतात यायचं होतं तेव्हा त्यांना 2च सिस्टीम्स होते. एक तर एज्युकेशन सिस्टीम ऑफ इंडिया त्यांना मोडकळीस आणायची होती आणि दुसरी हेल्थकेअर सिस्टीम ऑफ इंडिया त्यांना मोडकळीत आणायची होती. सो त्यांनी हेल्थकेअरवरती जेव्हा त्यांनी मोडायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलेलं होतं की आयुर्वेद इथे खूप स्ट्रॉंग आहे. जोपर्यंत आयुर्वेदाला बदनाम करणार नाही तोपर्यंत दुसरी सिस्टीम त्यांची ते आणू शकत नाहीत. आणि दे वर व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी क्लेवर इन डुईंग दॅट, की त्यांनी आयुर्वेदाला एवढं बदनाम केलं की त्यांनी आयुर्वेदाचंच सगळं सायन्स घेतलं आयुर्वेदाकडनं, सर्जरीज घेतल्यात आयुर्वेदाकडनं, मेडिसिन्स घेतलेत आयुर्वेदाकडनं, प्रिन्सिपल्स घेतलेत आयुर्वेदाकडनं, पण आयुर्वेदाला बदनाम करून स्वतःचं एस्टॅब्लिश केलं. त्यांनी आता मॅन्युफॅक्चर केलेली औषधं आपण वापरतो, म्हणजे ही सगळी इंग्लिश औषधं जी आपण वापरतो ती इंग्लिश औषधं वापरून आपण आपल्या शरीराची केमिकल कॉम्बिनेशन आपण चेंज करून टाकतो. म्हणून जर तुम्ही कित्येक औषधांचे साईड इफेक्ट्स जर बघितले, आता जसं स्टॅटिन नावाची जी गोळी असते जी आपण कोलेस्ट्रॉल कमी करायला खातो, ही स्टॅटिन नावाच्या गोळीचे ॲडव्हर्स इफेक्ट सर्च करा, हजारो साईड इफेक्ट. सर्वात मोठा साईड इफेक्ट काय आहे तर डायबिटीज निर्माण करणे, आपल्याला मसल पेन्स निर्माण करणे. एवढे जर साईड इफेक्ट त्या गोळ्यांचे आहेत तर ते करायची गरज काय, सिम्पल लाईफस्टाईल आपण फॉलो करू शकतो, त्याच्याने काम सोपं होऊ शकतं. सो ती जी स्टोरी आपल्याला नीट समजून घ्यायला हवी की आज आपण ब्रिटिशांकडनं आपण स्वतंत्र झालेलो आहोत हे तर मान्य, पण अजून त्यांनीच बनवलेले प्रॉडक्ट्स आपण वापरतोय, त्यांनीच बनवलेले गुड्स आणि त्यांनीच पाठवलेले गुड्स आपण वापरतोय. त्याच्याऐवजी जर भारतीय सायन्सवरती आपण विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि ते पण लॉजिकल आहे, त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये, एव्हिडन्स बेस्ड, ॲब्सोल्युटली एव्हिडन्स बेस्ड. सो ते जर आपण फॉलो केलं आणि सगळ्यांनी जर आपण बघितलं, भारताची इकॉनॉमी सुद्धा छान वाढेल. आणि भारताकडे आज लोक आयुर्वेदासाठी बघतायत. आज योगासनं अख्ख्या सगळ्या देशांमध्ये करायला सुरुवात झालेली आहे. आयुर्वेदाची औषधं आता जर तुम्ही बाकीचे देश, तुम्ही दुबई वगैरे बघितलं तर आयुर्वेद इन्शुरन्स अप्रूव्ड आहे तिकडे. सो बरेचसे वेगवेगळे स्ट्रक्चर जे फॉर्म झालेले आहेत बाहेरच्या देशांमध्ये आयुर्वेदाला ॲक्सेप्ट करायला, भारतीयांनी ॲक्सेप्ट करायचं जर मागे राहिले तर परत भारत ह्याच्यात सुद्धा मागे राहू शकेल. खरं, हे त्याच्या मागचं एक कटू सत्य व्हायला नको अशी आपली आशा आहे. तर 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद, आपलं ॲलोपॅथी, होमिओपॅथीचा पण त्याला तुम्हाला तो अभ्यास आहे. आणि मला अजून एक काय प्रामुख्याने जाणवत आहे की नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी जे आहे, तंत्रज्ञान, त्यालाही आपण वापरतोय. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की AIचा वापर करून जे आधी सब्जेक्टिव्ह होतं, बरोबर, ते आता आपण ऑब्जेक्टिव्ह बनवतोय. म्हणजे बेसिकली काय, पूर्वी नाडी परीक्षा करून जे रिपोर्ट्स येत होते ते आपण एकत्र अक्युम्युलेट करून डेटा सेट तयार करून पॅटर्न्स बघतो त्याचे. आणि AIच्या टूल्सने आपल्याला पटकन कळतं की हा पॅटर्न आहे, त्यामुळे ह्याला हा पेशंट जवळचा आहे. बरोबर. तर हे करत राहिल्यामुळेच हे सगळं पुढे जाणार आहे. तर तो हा अप्रोच मला खूपच जबरदस्त वाटतो. कारण की जसं म्हटलं की ओव्हरऑल सगळं पुढे न्यायचं असेल तर ह्या सगळ्याचा वापर करायलाच लागणार आहे. म्हणजे आयुर्वेद म्हणून नवीन चांगलं नाही असं नाही आपला अप्रोच. बरोबर. टेक्नॉलॉजीची साथ घेणं हे गरजेचं आहे, ह्याला काही वाद नाही. आत्ताचं जग हे टेक्नॉलॉजीचं आहे. जर टेक्नॉलॉजी जर फायदा जर आपल्याला कळून देत असेल आपल्या सायन्सला पुढे न्यायला तर देर इज नथिंग हार्म इन इट. सो इथे टेक्नॉलॉजीचा कुठे कुठे वापर करू शकतो, बऱ्याच ठिकाणी. जसं आता पहिली गोष्ट, आपण मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन्सना आपण आयुर्वेदाबरोबर जे इंटिग्रेट केलेलं आहे, ह्याच्यामुळे मेजरली पेशंटला आधी फायदा झाला ह्याचा की मला कळायला लागलं मी किती इम्प्रूव्ड आहे. बरं. दुसरं, त्याच टेक्नॉलॉजीचा जेव्हा डायग्नॉसिससाठी आपण वापर करायला लागतो, जसं नाडी परीक्षा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण डायग्नॉसिससाठी वापर करायला लागतो त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो. कारण का डायग्नोसिस फास्ट व्हायला लागलं तर ट्रीटमेंट फास्ट होऊ शकेल. तसंच टेक्नॉलॉजीचा वापर जेव्हा अवेअरनेस, एज्युकेशन ह्याच्यासाठी, जसं आपला आता MIB पल्स ॲप आहे, तर पल्स ॲप जर तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर घरातल्या घरात तुम्ही ते व्यायाम करू शकता, घरातल्या घरात तुम्ही सगळे आमचे गोष्टी ऐकू शकता. आणि हे सगळं केल्या कारणाने तुम्ही घरातल्या घरात जेवण कसं बनवायचं या सगळ्याचे व्हिडिओ त्याच्यावरती आहेत, तुम्ही ते बघून आपोआप स्वतः करू शकता. तुम्हाला कधी डॉक्टरांची गरज सुद्धा लागणार नाही. सो टेक्नॉलॉजी इज देअर फॉर आवर रेस्क्यू. टेक्नॉलॉजीचा जेवढा वापर करू तेवढा फायदाच फायदा आहे. आणि जेव्हा हे
पेशंट्सचा रिसर्च होतो, त्या रिसर्चवरनं आपण जेव्हा पॅटर्न्स आपण बघतो, त्या पॅटर्न्सच्या बेसिसवरती आपल्याला कळतं की अजून ही ट्रीटमेंट कशी रिफाईन करून पुढच्या आलेल्या पेशंट्सना जे आता मी 3 महिन्यात बरं करतोय त्याच्याऐवजी 2 महिन्यात कसं करता येईल ह्याचे आपण प्रकार लावत असतो. सो टेक्नॉलॉजी आपल्याबरोबर असायलाच पाहिजे, ह्याला काही वाद नाही. कारण का आयुर्वेदाचा एक छोटासा भाग काढून जेव्हा ॲलोपॅथीने टेक्नॉलॉजीचा वापर केला तेव्हा एवढं मोठं शास्त्र बनवलं. तसंच आयुर्वेदाचं एवढी मोठी खाण आपल्याकडे बाकी आणि त्याला जर टेक्नॉलॉजी आपण लावली नाही तर ती आमची चूक आहे असंच मी मान्य करतो. कमाल कमाल कमाल. आणि अशा प्रकारे आपण ते आता पोहोचवतोय लोकांचं बरोबर. हे अवेलेबल आहे, हे फक्त कॉन्सेप्ट लेवलवर राहिलेलं नाहीये, हे सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. येस. आणि ज्यांनाही ह्याचा एक अनुभव घ्यायचा आहे किंवा आपले जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत तर येऊ शकतात ते आणि ह्याचा थेट तिथल्या तिथे समोरच्या समोर तुमच्याच ॲब्सोल्युटली करू शकतात. आता आपण विविध काय म्हणतात डिसिजेस असतील किंवा काय असतील तेव्हा काय करतो ह्याच्याबद्दल बोललो. पण समजा तुमच्याकडे यायच्या आधी घरच्या घरीच काहीतरी इमर्जन्सी आले तर त्याच्यावर आपल्या नॉलेज बेसिसने कसं ॲक्ट केलं पाहिजे. ती कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असू शकते, बीपी शूट झाले, हार्ट रिलेटेड, त्याच्याबद्दल काही सांगा. बरेच इमर्जन्सीज असू शकतात. 2-3 आपण घेऊया. जसं फॉर एक्झाम्पल सर्वात कॉमनेस्ट इमर्जन्सी डायबिटिक पेशंटमध्ये काय दिसते तर पेशंटला चक्कर येऊन कधी कधी ते बेशुद्ध पडतात. आता ही जी इमर्जन्सी असते ह्या इमर्जन्सीचा अर्थ काय असतो तर त्या व्यक्तीच्या शरीरातली रक्तातली साखर ड्रॉप झालेली आहे म्हणून मेंदू जो फक्त 10 ते 20 सेकंद विदाऊट साखर राहू शकतो, ह्या मेंदूला ती साखर बरोबर वेळेत पोचायला लागली तर तो मेंदू परत शाबूत होईल आणि परत ॲक्शनमध्ये येईल. सो अशा व्यक्तीमध्ये युज्युअल सर्वात सोपी ट्रीटमेंट सगळ्यांना माहिती असते ती म्हणजे काय, साखर तोंडात टाका. ती साखर टाकलेली असेल तर माणूस धाडदिशी उभा राहतो. ही फक्त जी गोष्ट आहे ही सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की असं घडलेलं आहे तर असं करा. आता ही साखर ॲलोपॅथिक आहे का आयुर्वेदिक आहे, ही तर आयुर्वेदिक आहे. सो ऑब्व्हियसली आयुर्वेदाला जेव्हा म्हटलं जातं की तुम्हाला काम करायला खूप वेळ लागतो तर बिलकुल नाही, 1-1.5 मिनिटात त्या पेशंटला जागा करायची ताकद त्यांच्याकडे आहे. तसंच जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळेस ब्लड प्रेशर शूटअप झालेलं असतं. ब्लड प्रेशर शूटअप करायचं आणि ते ब्लड प्रेशरला नॉर्मल करायचं असेल तर युज्युअली ब्लड प्रेशर तेव्हा वाढतं जेव्हा रक्तातलं पित्त अति वाढलेलं असेल तर ते पित्ताला कमी करायला बरेचसे तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टी असतात. जसं सर्वात सोपं म्हणजे कांदा. तो कांदा इज सुपर अल्कलाईन. त्या कांद्याचा जर आपण रस काढला आणि तो जरी प्यायला दिला तरी आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकतं, शूट झालेलं कमी ॲब्सोल्युटली कमी होऊ शकतं. सो असे बरेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं दालचिनी आहे किंवा तुम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या तुमच्या मसाल्यातले पदार्थ आहेत जे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतात. आणि हेच ब्लड प्रेशर कंट्रोल केलं तर तुम्ही हार्टला सुद्धा सेफ ठेवू शकता. कारण का हार्ट अटॅक यायच्या अगोदर ब्लड प्रेशर वाढत असतं, हार्ट रेट वाढत असतो. सो या दोघांना जर तुम्ही कंट्रोल केलेलं असेल तर हार्ट अटॅकला सुद्धा तुम्ही थांबवू शकता. सो असे बरेच वेगवेगळे घरगुती उपाय आहेत. पण मी नेहमी सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे इमर्जन्सी जर आपल्या शरीरात कुठली तरी निर्माण झालेली आहे तर इट शुड बी ऑलवेज अंडर अ मेडिकल सुपरविजन. जर मेडिकल सुपरविजनच्या आतमध्ये जर झालेल्या असतील ह्या गोष्टी तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला सोपं पडत असतं अँड देर इज नो रिस्क इन डुईंग ऑल दोज थिंग्स. बरोबर आहे. कारण की उगाच इमर्जन्सी चुकीचं व्हायला नको आणि पटकन फर्स्ट मेजर्स घेऊन तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा पुन्हा तुमच्या डॉक्टरकडे पटकन जा. सुंदर. आय थिंक ते डॉक्टरकडे जाण्याची भीती असते, आय कॅन अंडरस्टँड. जनरली पण माझ्या मते ना ही भीती म्हणजे अशी एक गोष्ट असते की आपण टाळायचा प्रयत्न करत असतो की नको जाऊ दे, अंगावर काढूया, कसं तरी पुढे ढकलूया, उद्याचा दिवस बघूया, मग उद्या जाऊया. हे फक्त ना आपल्याला ती भीती जी आपण आपल्या मनात ठेवलेली असते की प्रॉब्लेमला पुढे ढकलूया, आज नको सॉल्व्ह करायला, प्रॉब्लेम आपल्याकडनं सॉल्व्ह नाही झाला तर काय, ही भीती असते. ह्या भीतीला आपल्याला काही ना काहीतरी करून आपल्याला हात घालायची गरज आहे. आणि ही भीती कधी कधी खुशीत पण कन्वर्ट होऊ शकते की डॉक्टरकडे गेल्यानंतर कळतं तुम्हाला फक्त ॲसिडिटीच आहे, मग डोक्यातनं भीती पूर्ण निघून जाऊ शकते. सो एका मिनिटात जी भीती गायब होऊ शकते त्याच्यासाठी आपण उगाच रात्रभर 2 दिवस आपण काढत असतो. सो तसं नको करायला. आणि जर समजा प्रॉब्लेम असेल तर इमिजिएटली तिकडच्या तिकडे सॉल्व्ह करता येईल. सो इमर्जन्सीजमध्ये कधीही मेडिकल हेल्प घेणं ही कधीही चांगलीच गोष्ट असू शकते. बरोबर. कमाल. आज ह्या भागातनं आपण जी सुरुवात केली आयुर्वेद आणि ॲलोपॅथी असं त्याच्यामधलं द्वंद्व ते सगळं इन्क्लूड करून आपण इंटिग्रेटेड अप्रोचकडे येऊन पोहोचलेलो आहोत की हे सगळ्याला एकत्र घेऊन टेक्नॉलॉजीला सुद्धा एकत्र घेऊन आपण कसं पुढे जाऊ शकतो. कारण आपला हेतू एकच आहे, सगळ्यांना बरं करायचं आहे. ज्यांना नाही आहे प्रॉब्लेम त्यांना प्रॉब्लेमपर्यंत जाताच येणार नाही असे मेजर्स घेऊन सगळ्यांना ठीक ठेवायचं आहे. आणि बेसिकली तुमचं जे मेजर गोल आहे तुमचा
की हार्ट डिसीज मुक्त भारत, बरोबर ना? येस. हां, तो निर्माण करायचा आहे किंवा त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. हे सगळं होणार आहे. बऱ्याच लोकांना काही कुतूहल असेल, त्यांच्या काही गोष्टी आपण ॲड्रेस केल्या असतील. जसं मगाशी डॉक्टर म्हणाले, जर का तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये टाकून ठेवा, म्हणजे आम्ही वेळ काढून, वेळ मिळाला तर त्याला नक्की प्रयत्न करू उत्तरं द्यायचा. आणि ज्यांना कोणाला जाणून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जाऊन विचारायचं आहे तुमच्या स्वतःबद्दल आणि सगळं ते मगाशी इन्व्हेस्टिगेशन वगैरे ते सगळं करून घ्यायचं असेल तर त्याचे आपण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेलेच आहेत माधवबागचे. तर तिकडे जा, तुमच्या जवळचं सेंटर असेल, त्या क्लिनिक असेल, तिकडे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. आणि सगळ्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्याच आहेत, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही आहे. तर तुम्ही थेट संपर्क साधू शकता. डॉक्टर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आज आलात आणि एक सुंदर ह्या विषयावर मस्त तुमचे विचार मांडलेत आणि तुमचं जे काय म्हणतात, तुम्ही खूप पॅशनेट आहात तुम्ही जे काय करता. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आता आपण जेवढं एकत्र बोलतोय ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा, ते सुंदर आहे आणि ते सगळ्यात जास्त काय म्हणतात इन्फेक्शियस आहे, ज्याने पॉझिटिव्हिटी पसरते आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर असा सुंदर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि फार मजा आणलीत आणि खूप नॉलेजही त्याच्यातनं ज्ञानार्जनही झालेलं आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आज कसं वाटलं तुम्हाला? अरे खूप छान. म्हणजे मला तेव्हा खूप छान वाटतं जेव्हा मला माझं ज्ञान जे काही छोटं मोठं जे काही आत्तापर्यंत मागच्या 20-25 वर्षात निर्माण झालेलं आहे ते जितकं मला देता येतं लोकांना. कारण का मी एकच गोष्ट शिकलेलो आहे की एकच अशी गोष्ट जी दिल्याने वाढते ते म्हणजे ज्ञान. सो जितकं ज्ञान देता येईल त्याच्याने समोरच्याचाही फायदा होतो, माझा दुप्पट फायदा होतो. सो मी माझ्या फायद्याकडे बघत असतो की माझं ज्ञान मी कसं वाढवू. सो त्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्यात तुम्ही मला परत मदत केलेली आहे. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू. कमाल, थँक्यू. मंडळी, आता आपण इथेच हा भाग पूर्ण करूया आणि तुम्हाला आम्ही पुढच्या भागात लवकरच भेटू, बोलू. तोपर्यंत मजा करा आणि आम्ही जे काय बोललो त्याच्याबद्दल विचार करा आणि कृतीत आणा ते, म्हणजे कसं आपण सगळे हेल्दी राहू. आम्ही तर आणणार आहोत. चलो भेटूया. धन्यवाद. थँक्यू.